इतिहासाची साधने या चॅप्टरला आपण पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे 3 लेक्चर्समध्ये. तर आज आपण युरोप आणि भारत हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि याला बघणार आहोत. तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद भारतामध्ये उमटत होते. म्हणजे काय? तर आधुनिक कालखंडामध्ये आता आधुनिक कालखंड म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आधुनिक कालखंड म्हणजे आहे प्राचीन कालखंड, त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंड आणि त्याच्यानंतर आधुनिक कालखंड. तर 1707 नंतरचा जो इतिहास आहे त्याला आपण आधुनिक इतिहास असे म्हणतो. तर जो आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद म्हणजे काय? तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये ज्या पण घडामोडी घडत होत्या, ज्या पण गोष्टी होत होत्या, त्याचा इफेक्ट भारतामध्ये पण दिसत होता. आता तो कसा दिसत होता आपण ते खाली बघणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आता का बरं आपल्याला या काळात घडणाऱ्या युरोपीय घटनांचा अभ्यास करावा लागतो? तर आधुनिक कालखंडामध्ये ज्या घटना युरोपमध्ये घडत आहे त्याचा इफेक्ट भारतावरही होत आहे. म्हणजे युरोपमध्ये एक घटना युरोपमध्ये घडली तर त्याचा काहीतरी इफेक्ट भारतावर पण झाला. तर भारतावर जो इफेक्ट होत आहे तो पण आपल्याला अभ्यासणं जरुरी आहे. पण भारतावर तो इफेक्ट का बरं झाला हे अभ्यासण्यासाठी आपल्याला युरोपामध्ये ती घटना कशी घडली व युरोपामध्ये त्या घटना घडण्याच्या मागचं कारण काय होतं हे आपल्याला माहीत असावं लागेल. आता आपण बघणार आहोत प्रबोधन युग. तर युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. आता येथे 3-4 शब्द आलेले आहेत ते आपण चांगल्या प्रकारे बघूयात. तर या इथे आपला प्राचीन इतिहास झाला, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक इतिहासाला सुरुवात होते. तर या इथे काय म्हटलं गेलेलं आहे की मध्ययुगीन जो युग होता, मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे 13वे व 16वे शतक. तर मध्ययुगाचा हा जो अखेरचा टप्पा आहे, लास्ट टप्पा, हा सगळा मध्ययुग चालू आहे. पण मध्ययुगाचा हा आहे अखेरचा टप्पा. तर कोणकोणता आहे? हे 300 वर्ष 13वे ते 16वे शतक. तर कुठला हा मध्ययुग आहे? तर हा युरोपीय इतिहासातील मध्ययुग आहे. तर हा जो युरोपीय इतिहासातील मध्ययुग आहे यालाच आपण प्रबोधन युग म्हणत आहोत. आणि मध्ययुगाचाही अखेरचा टप्पा म्हणजे हा जो मध्ययुग आहे याचा हा अखेरचा टप्पा, याला आपण प्रबोधन युग म्हणून ओळखत आहोत. तर इसवी सनाचे कोणकोणते शतक आहे ते तुम्हाला दिलेले आहे. तर इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. तर आता आपण बघणार आहोत या प्रबोधन युग म्हणजे काय, प्रबोधन युगामध्ये काय काय झालं. तर या कालखंडात प्रबोधन याचा अर्थ आपण खाली बघणार आहोत. धर्मसुधारणा चळवळ, जे धर्मामध्ये अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या व चर्च सिस्टम तिथे होतं त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या. आणि भौगोलिक शोध काय झाले हा एक मोठा टॉपिक आहे, याला आपण सुद्धा बघणार आहोत. या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. तर आता आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणजे काय, तर हा जो होता हा मध्ययुग होता आणि मध्ययुगाचाही लास्टचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये त्याला आपण प्रबोधन युग म्हणून ओळखतो. तर प्रबोधन युगामध्ये ज्याही गोष्टी झाल्या, प्रबोधन युग, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध, या सर्व 3 घटनांनी आधुनिक युगाचा पाया घातला. म्हणजे त्याच्यानंतर आधुनिक युग सुरू झाला. म्हणजे या 3 गोष्टी आधुनिक युगामध्ये सुद्धा आल्या आणि आधुनिक युगाचा जो बेस आहे या 3 गोष्टी आहे. तर प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. तर आता आपण याला बघणार आहोत, पुनरुज्जीवन घडून येणे म्हणजे काय आणि प्रबोधन युगामध्ये याचे पुनरुज्जीवन कसे घडून आले असेल. तर आता आपण बघणार आहोत की प्राचीन व रोम यांच्या कलांचे व तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन घडून आले म्हणजे काय झाले. तर प्राचीन ग्रीस व रोम येथे कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञानामध्ये मोठा विकास झाला होता. तर जे ग्रीस आणि रोम हे ठिकाण होते तेथे कला, त्याच्यानंतर साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी यांचा खूप मोठा विकास झाला होता. तर नंतर मध्ययुगातील काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. तर जो प्राचीन युग होता, म्हणजे प्राचीन युग म्हणजे काय, तर हा होता प्राचीन इतिहास, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक. तर हा जो प्राचीन इतिहास होता याच्यामध्ये ग्रीस आणि रोम येथे कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञानाचा मोठा विकास झाला. पण नंतर मध्ययुगातील काळात काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. तर प्राचीन युगानंतर मध्ययुगीन काळ आला. प्राचीन युगामध्ये या सगळ्या गोष्टींचा विकास झाला. पण आता जो आलेला आहे तो मध्ययुग आलेला आहे आणि मध्ययुगामध्ये यातील काही गोष्टींचा प्रभाव कमी होत गेला. तर कमी होत गेला याचा प्रभाव, या गोष्टींचा प्रभाव कमी होत गेला. पण यातील काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. 14व्या शतकापासून युरोपातील लोकांनी या प्राचीन ज्ञानाचा पुन्हा अभ्यास सुरू केला आणि नवीन कल्पना व प्रयोग जोडले. म्हणजे जे युरोप होते त्यांनी प्राचीन इतिहासामध्ये या सर्व कलांचा ग्रीस आणि रोममध्ये खूप जास्त विकास झाला. त्याच्यानंतर या कला कमी कमी होत गेल्या. पण जो मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता, मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणजे काय, तर हा 13वे, 14वे, 15वे, 16वे शतक हा मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता. तर या शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं, या शतकापासून युरोपातील जे लोक होते त्यांनी या कलांचा परत अभ्यास चालू केला. या कलांमध्ये अनेक प्रयोग जोडले. म्हणूनच आपण त्याला म्हणतो पुनरुज्जीवन. म्हणजे फक्त जुन्या गोष्टींची नकल करणे नव्हे, तर जुन्या ज्ञानाला नव्या विचारांनी पुढे नेणे. तर आता आपण परत एकदा बघूया. तर हा जो प्राचीन ग्रीस आणि रोम होते, तर हा प्राचीन इतिहास होता ग्रीस आणि रोमचा. येथे कला, साहित्य याचा खूप जास्त विकास झाला. पण जो मध्ययुग लागला
तर मध्ययुगामध्ये याच्या कला साहित्य याचा विकास कमी होत गेला व लोक त्याला विसरत गेले. पण जो मध्ययुगाचा हा शेवटचा काळ होता, याच्यामध्ये लोकांनी ग्रीस आणि रोम येथील कला, साहित्य, तत्त्वज्ञान याचा परत अभ्यास सुरू केला आणि जो परत अभ्यास सुरू केला तर या प्राचीन युगामध्ये जो अभ्यास झालेला होता त्याची नकलच नाही केली, पण त्या जुन्या अभ्यासाला, जुन्या ज्ञानाला नव्या आपल्या विचारांनी पुढे नेले. तर त्यालाच आपण म्हणतो की तिथे पुनरुज्जीवन घडून आले. जुन्या ज्या कला होत्या त्यांना पुनर्जीवित करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अजून नव्या कला जोडण्यात आल्या व त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. तर आपण बघितले होते की प्रबोधन काळ काय होता आणि प्रबोधन काळामध्ये आपण बघणार आहोत की काय काय झालं. तर प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून आले. तर आता आपण बघितलं होतं की पुनरुज्जीवन घडून येणे म्हणजे काय. ज्या पूर्वीच्या कला होत्या त्यांच्यामध्ये अजून नव्या प्रकारे काही गोष्टी मिक्स करण्यात आल्या व त्याला अजून चांगले बनवण्यात आले. त्याला आपण म्हणतो कलांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. तर जेव्हा या कला, त्याच्यानंतर तत्त्वज्ञान घडून आलं तर सर्वांगीण एक होलिस्टिक अंडरस्टँडिंग आणि होलिस्टिक प्रगतीला तिथे चालना मिळाली. म्हणजे माणूस जो होता तो सर्व प्रकारांनी आता विचार करू शकत होता. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. मानवतावाद म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. तर माणूस जो माणसाकडे बघत होता त्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला. माणूस पहिले माणसाकडे जो बघत होता त्याच्या धर्मानुसार बघत होता, पण आता जो माणूस माणसाकडे बघत होता तो त्याच्या तत्त्वज्ञान, कला, स्थापत्य या सगळ्या स्किल्सच्या आधारे बघत होता. या सगळ्या गोष्टींच्या आधारावर बघत होता की कोणाला हे गोष्टी किती येत आहे व कोण गोष्टीमध्ये किती शिकलेला आहे. या सगळ्या गोष्टींवरती हा माणूस जो होते माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलत चालला होता आणि धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. याला आपण बघणार आहोत हे म्हणजे काय. आता मानवतावाद म्हणजे काय. तर मानवतावाद, ह्युमनिझम म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी विचारसरणी. तर आपण बघितलं माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला होता. तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी विचारसरणी, यात मानवाची बुद्धी, क्षमता, स्वातंत्र्य, अनुभव आणि कल्याण यांना महत्त्व दिले जाते. धर्माऐवजी या सर्व गोष्टींना याच्यामध्ये महत्त्व दिले जाते. जो माणूस आहे त्याला माणसाच्या नजरेने बघितले जाते व त्याला एकदम सेंटरला आणि मध्ये ठेवले जाते. म्हणजे त्याचे स्वातंत्र्य, अनुभव, कल्याण यांना महत्त्व दिले जाते. पुनरुज्जीवन काळात मानवतावाद मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. जो पुनरुज्जीवन काळ आता कोणता आहे तो मध्ययुगाचा अखेरचा टप्पा, ज्याच्यामध्ये कला, साहित्य, ग्रीस आणि रोमनचे जे होते त्यांचे पुनरुज्जीवन घडून आले होते. तर मानवाने स्वतःच्या विचारशक्तीने ज्ञान मिळवावे, प्रश्न विचारावेत आणि कला, विज्ञान, शिक्षणात प्रगती करावी असा मानवतावादाचा विचार होता. तर मानवतावादाचा विचार काय होता, तर माणसाने स्वतःच्या विचारशक्तीने ज्ञान मिळवावे, प्रश्न विचारावे, त्याच्यानंतर कला, विज्ञान या क्षेत्रात त्यांनी प्रगतीसुद्धा करावी. आणि मानवतावादाची काही वैशिष्ट्ये जर आपल्याला बघायची आहे तर मानवाच्या बुद्धी व क्षमतेचा विकास त्याच्यामुळे झाला. शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिले गेले. कला, साहित्य, विज्ञानाचा विकास झाला. मानवी हक्क व स्वातंत्र्याला सुद्धा महत्त्व दिले गेले. तर याला आपण मानवतावाद म्हणतो. पण आता जो माणूस आहे तो विचाराचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे काय, तर विचार करताना किंवा एका तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना माणसाला सर्वात पहिले स्थान मिळाले. तर माणसाला जे होते ते सर्वात पहिले स्थान मिळाले म्हणजे काय, तर सोप्या भाषेत जर सांगायचं तर पूर्वीच्या काळात अनेक विचारांमध्ये देव, निसर्ग, विश्व हे केंद्र मानले जायचे. तर कोणती गोष्ट होत आहे ती निसर्गामुळे होत आहे, विश्वामुळे होत आहे, देवामुळे होत आहे, याला केंद्रस्थान मानले जायचे. परंतु जेव्हा मानवाच्या बुद्धीला, अनुभवाला, गरजांना व स्वातंत्र्याला, क्षमतांना महत्त्व दिले जाऊ लागले, जेव्हा माणसाच्या स्वातंत्र्याला, बुद्धीला महत्त्व दिले जाऊ लागले, तेव्हा माणूस विचारांचा केंद्रबिंदू ठरला. सगळे जे विचार होते ते माणसाला एकदा केंद्रबिंदूमध्ये ठेवून केले जाऊ लागले, ना की या सगळ्या गोष्टींना. त्याचे उदाहरण म्हणजे आपण काय बघू शकतो, माणूस स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो हा विचार मानवकेंद्रित दृष्टिकोन दाखवतो. तर माणूस जो आहे तो स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो हा माणसाला मध्ये ठेवून ठेवलेला विचार आहे. हे तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू कसा ठरला आणि माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू म्हणजे काय याचा अर्थ समजण्याची गरज आहे. आणि याचा अर्थ असा होतो की पूर्वीच्या काळामध्ये जे निसर्गातील देव, निसर्ग किंवा विश्व यांना केंद्र मानले जायचे, पण जो मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता त्याच्यामध्ये माणसाच्या बुद्धीला, त्याच्यानंतर त्याच्या अनुभवांना, गरजांना, स्वातंत्र्याला, क्षमतांना यांना महत्त्व दिले जाऊ लागले. म्हणजेच माणसालाच जे आहे तो केंद्रबिंदू ठेवण्यात येऊ लागला. तर आपण बघितले होते की प्रबोधन काळामध्ये युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन सुद्धा घडून आलेले आहे. यातून सर्वांगीण विकासाला कशी चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. आता मानवतावाद म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि माणसाचा जो माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला. त्याच्याऐवजी धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. तर माणसाला अनुसरून सगळे विचार केले जाऊ लागले. माणसाच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिले जाऊ लागले. आता आपण बघणार आहोत लिओनार्दो दा विंची. हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. आता अष्टपैलू म्हणजे काय, ज्यांना खूप साऱ्या कला अवगत असतात व खूप साऱ्या कला त्यांना येतात.
तो अनेक शास्त्रे कलामध्ये पारंगत होता. बघा, अनेक शास्त्रीय कलांमध्ये ते पारंगत होते. त्याच्या शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होते. तर हे विषय तुम्हाला माहीत असावे लागेल की त्यांचे कोणकोणत्या विषयावर प्रभुत्व होते. त्याच्यानंतर परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. परंतु ते चित्रकार म्हणून खूप जास्त जगप्रसिद्ध झाले. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सुपर या चित्रकृती अजरामर ठरल्या. म्हणजे त्या चित्रकृती ज्या होत्या त्या खूप जास्त पॉप्युलर झाल्या व आजही त्यांना लक्षात ठेवले जाते. तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकले. तर प्रबोधन जी चळवळ होती तिने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापली. जसे ज्ञान, विज्ञान याच्या सर्वांमध्ये प्रबोधन चळवळ आपल्याला आता दिसू लागली. विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. जर जे विविध क्षेत्रे आहे त्यांच्यामध्ये आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार बघायला मिळतो. म्हणजे काय, तर जी प्रबोधन चळवळ आपली चालू झाली, प्रबोधन युग चालू झाला, त्याचा पडसाद जो आहे तो या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. तर जे प्रबोधन काळातील कला व साहित्य होते त्याच्यामधून मानवी भावभावना व संवेदनाचे चित्रण होऊ लागले. म्हणजे काय, तर माणसाला केंद्रबिंदू जेव्हा आपण मानतो तेव्हा माणसाच्या भावभावना, संवेदना यांना आपण खूप जास्त महत्त्व देतो व आणि आपण माणसाच्या भावभावना, संवेदना यांना खूप जास्त महत्त्व दिले तर त्यांचे चित्रणसुद्धा होईल आणि ते आपल्याला याच्यामधून दिसून येते. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. तर पहिले जे होते ते लोकांना न समजणाऱ्या भाषांमधून साहित्य निर्माण केले जात होते की लोकांना ते समजणार नाही आणि त्यांना ते वाचतासुद्धा येणार नाही. पण जे लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमध्ये जेव्हा साहित्य निर्माण होऊ लागले तेव्हा एक जो आम नागरिक आहे तो सुद्धा या सर्व साहित्याला वाचू शकत होता आणि या साहित्यामधून तो सुद्धा ज्ञान घेऊ शकत होता. आपले स्वातंत्र्य काय आहे याला जाणून घेऊ शकत होता. म्हणजे तो स्वतःला सुद्धा केंद्रबिंदू ठेवू शकत होता. तर लोकांना समजेल अशा प्रादेशिक साहित्यातून भाषातून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1415च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. म्हणजे त्याने छपाई यंत्र म्हणजे आपलं झेरॉक्स प्रिंटर याचा त्याने शोध लावला. तर त्याच्यामुळे अजून ज्ञानप्रसारास महत्त्व मिळाले व अजून ज्ञानप्रसार होत होता ते अजून जास्त फास्ट पद्धतीने होऊ लागला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. तर हे जे छपाई यंत्र होते याच्यामुळे जे ज्ञान, विचार, नव्या संकल्पना होत्या त्या समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचू लागल्या. पण युरोप आणि भारत या चॅप्टरला सुरुवात केली होती. आपण बघितलं होतं की प्रबोधन युग म्हणजे काय आणि प्रबोधन युगात कोणकोणत्या कलांचा विकास झाला. त्याच्यानंतर प्रबोधन युगामध्ये जे ग्रीक आणि रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन कसे घडून आले, पुनरुज्जीवन म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण लिओनार्दो दा विंची यांच्या बाबतीत बघितले होते. त्याच्यानंतर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे कशा प्रकारे व्यापून टाकली व त्यांनी जेव्हा सर्व क्षेत्रे मानवी जीवनाची व्यापली त्याच्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटले गेले आणि प्रबोधन चळवळ कशा प्रकारे मग सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर कसे साहित्य निर्माण झाले आणि त्याच्यानंतर जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राच्या शोधामुळे कसे नव्या नव्या संकल्पना व विचार सामान्य नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचू लागले. कारण की ते प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा लिहिले जाऊ लागले आणि लोकांना समजेल अशा भाषांमध्ये त्यांचे निर्माण होऊ लागले. तर आज आपण काय बघणार आहोत, तर आता आपण बघणार आहोत धर्मसुधारणा चळवळ. तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. तर याचा अर्थ काय होतो, तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत म्हणजे आता युरोपमध्ये जे आहे ते प्रबोधन युगाची सुरुवात झालेली आहे. आता ती सुरुवात झालेली आहे म्हणजे जे स्वातंत्र्य आहे ते लोकांना समजण्यास मदत होत आहे. तर आता स्वातंत्र्य बुद्धीने विचार करणारे विचारवंत सुद्धा तिथे येत आहे. तर असे जे विचारवंत आले त्यांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. जे रोमन कॅथलिक चर्च तिथे होते यांच्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. तर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम वाजवत होते. म्हणजे जे लोकांकडे खूप जास्त अज्ञान होते त्याचा फायदा ख्रिस्ती गुरु घेत होते व त्यांना अंधश्रद्धामध्ये फसवण्याचे ते काम करत होते. त्याच्यानंतर धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत होते. तर अशा अंधश्रद्धांमध्ये त्यांना फसवत होते. त्याच्यानंतर धर्माच्या नावावर त्यांना खूप जास्त लुबाडून घेत होते. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. तर या सर्वांच्या विरोधात जी चळवळ सुरू झाली त्याला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतो. आणि ती कोणी चालू केली, तर स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत. तर असे विचारवंत का बरं आता निर्माण होऊ लागलेत, कारण की युरोपमध्ये प्रबोधन युगाची सुरुवात झालेली आहे. जे कला साहित्य त्यांचे पुनरुज्जीवन घडून येत आहे. तर लोकांना स्वातंत्र्य काय आहे हे आता समजत आहे आणि लोकांना जेव्हा समजत आहे की स्वातंत्र्य काय आहे तेव्हा स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत सुद्धा निर्माण होत आहे. आणि असे जेव्हा विचारवंत निर्माण होत आहे ते जेव्हा आपल्या समाजामध्ये जुन्या धार्मिक कल्पना बघत आहे, ज्या अंधश्रद्धा बघत आहे त्याच्याविषयी त्यांच्यात राग निर्माण होत आहे व त्या राग निर्माण झाल्यामुळे त्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवत आहे. तर त्यांना जे आहे ते
अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू जे आहे कर्मकांडाचे जे स्तोम वाजवत आहे, म्हणजे जे अंधश्रद्धा त्यांना समाजात दिसत आहे, त्याच्यानंतर कसा अज्ञानाचा फायदा ख्रिस्ती धर्मगुरू घेत आहे, कारण की ते स्वतंत्र असल्यामुळे त्यांना हे सगळे कळून येत आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे. आता या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धीप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व दिले जाते. तर ही चळवळ जेव्हा सुरू झाली, या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य, म्हणजे धार्मिक क्षेत्रात जे माणसाचे स्वातंत्र्य आहे आणि बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व दिले जाते. तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय हे आपण बघूयात. तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय असते, तर बुद्धिप्रामाण्य म्हणजे बुद्धी हे ज्ञानाचे प्रमुख विश्वसनीय स्थान असे मानणारा तात्विक दृष्टिकोन. आता आपण थोडक्यात त्याला बघूयात. सत्य आणि ज्ञान मिळवण्यासाठी तर्क, विचार आणि बुद्धी यांना सर्वोच्च स्थान दिले जाते. तर सत्य आणि ज्ञान जे मिळवण्यासाठी तर्क आणि विचार यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते, ना की अंधश्रद्धा, केवळ परंपरा, श्रद्धा किंवा इंद्रियानुभव यावर अवलंबून न राहता. तर जुने जे चर्च होते त्या या गोष्टींवर अवलंबून राहत होते. परंपरा, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, प्रत्येक गोष्टीची तर्काच्या कसोटीवर तपासणी केली जाते. तर प्रत्येक जी गोष्ट आहे त्याची तर्काच्या कसोटीवर तपासणी जी आहे ते स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत करत होते व त्याच्यामुळेच त्यांना या सर्व गोष्टी समजून येत होत्या की जे कॅथलिक चर्च आहे ते कशाप्रकारे लोकांवर अन्याय करत आहे. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिचे कारणी-मीमांसा आणि विवेकपूर्वक परीक्षण केले असते, त्याला बुद्धिप्रामाण्यवाद सांगतो. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण स्वीकारण्यापूर्वी त्या गोष्टीमागचे कारण व ती गोष्ट का बरं आहे व त्या गोष्टीचे विवेकपूर्ण परीक्षण आपण करतो. तर हे तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, केवळ परंपरा, श्रद्धा किंवा इंद्रियानुभव यावर अवलंबून न राहता, केवळ या गोष्टींवर अवलंबून न राहता कोणत्याही गोष्टीची तर्काच्या कसोटीवर पडताळणी करणे म्हणजेच बुद्धिप्रामाण्य असते. उदाहरणार्थ, एखादी प्रथा जुनी आहे म्हणून ती योग्य आहे असे न मानता ती तर्कसंगत किंवा समाजहिताची आहे का हा प्रश्न विचारणे ही बुद्धिप्रामाण्याचा दृष्टिकोन. तर अशा प्रकारचे प्रश्न जे होते ते कॅथलिक चर्चला जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत आहे ते विचारू लागले. तर आपण आतापर्यंत बघितलं की धर्मसुधारणा चळवळ जी आहे ती कशाप्रकारे सुरुवात झाली. जे रोमन कॅथलिक चर्च होते ते कशा अज्ञानाचा फायदा घेऊन जे गरीब लोक होते त्यांना लुबाडत होते व आपला जो समाजामधील आपले जे समाजामधील स्थान आहे त्याला जसेच तसे ठेवत होते. पण जे रोमन जे स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत होते त्यांनी रोमन कॅथलिक चर्चावर कशाप्रकारे हल्ला चढवला व त्यालाच आपण धर्मसुधारणा चळवळ असे सुद्धा म्हणतो. तर या चळवळीमुळे आपण बघितले होते की धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले. तर आता आपण काय बघणार आहोत, तर आता आपण बघणार आहोत भौगोलिक शोध. तर भौगोलिक शोधमध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहोत की भौगोलिक शोध म्हणजे काय. तर भौगोलिक शोध म्हणजे कोणत्याही देशाचा शोध घेणे. तर कोणत्याही देशाचा शोध घेण्याची जरूरत आपल्याला का बरं आहे, कोणत्याही देशाचा शोध घेण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे हे आपण आता बघणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल ही तुमची अर्थ आहे आणि अर्थवरती ह्या इथे आहे इंडिया आणि हा आहे युरोप आणि त्याच्यानंतर हा आहे बायझंटाईन आणि ही आहे इस्तंबूल. तर आता इसवी सन आणि हा आहे एक मार्ग जो व्यापारी मार्ग आहे जो की युरोप आणि भारताला कनेक्ट करतो. तर आता काय झालं, तर इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले. तर काय झालं, तर जे 1453मध्ये ऑटोमन तुर्क जे होते त्यांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले. तर त्यांनी हा जो पार्ट आहे तो जिंकून घेतला. तर याच्यामुळं काय झाले, या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग हा मार्ग जो जात आहे तो या शहरामधून जात आहे. तर या शहरामधून जे मार्ग जात होते ते तुर्कांनी बंद करून टाकले. तर युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गांचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधाचे नवे पर्व सुरू झाले. तर आता हा जो युरोप होता, युरोपामधून जो होता तो हा जो युरोप होता, तर युरोपामधून एक मार्ग निघत होता, खुष्कीचा मार्ग, आणि तो इंडियामध्ये कनेक्ट करत होता. हा युरोप आहे, ही इंडिया आहे. पण जे बायझंटाईन हा जो देश आहे याच्यामध्ये कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल एक राजधानी होती, ती तुर्कांनी जिंकून घेतली आणि मार्ग बंद करून टाकले. म्हणजे हा ब्लॉक होऊन गेला, जो रस्ता आहे तो ब्लॉक झाला. पण हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे मग जे युरोप होते त्यांना इंडियामध्ये येणे मुश्किल झाले, त्यांना येताच नाही येऊ लागले. तर नव्या रस्त्यांचा शोध घेण्याची जी आवश्यकता आहे ती आता निर्माण होऊ लागली. तर आपण जाणून घेऊयात कशाप्रकारे मग शोध लागले. तर भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरावर निघाले. तर युरोपातील जे दर्यावर्दी होते ते भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा आता शोध घेण्यासाठी सफरीवर निघालेले आहेत. तर आता इसवी सन
इसवी सन 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमियो डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. म्हणजे काय? तर 1487 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमियो डायस हा नावाचा एक खलाशी निघाला. म्हणजे युरोपामध्ये जेव्हा हा रस्ता बंद झाला, त्याच्यानंतर भारताचा नवीन रस्ते पाहण्यासाठी आता भौगोलिक शोध जो आहे तो सुरू झाला. तर 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरावर निघाले. तर कोण होता सगळ्यात पहिला? तो बार्थोलोमियो डायस हा सगळ्यात पहिला पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला, म्हणजे केप ऑफ द गुड होपपर्यंत पोहोचला. तर हा जो बार्थोलोमियो डायस होता हा पोर्तुगीज खलाशी इंडियापर्यंत नाही तर आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. तर आता आपण बघूया. तर हा आहे आफ्रिकन कॉन्टिनेंट. आफ्रिकाचा जो आफ्रिका खंड आहे तो आहे. तर आफ्रिका खंडाचा शोध घेण्यासाठी, तर भारताचा शोध घेण्यासाठी जो आहे तो बार्थोलोमियो डायस होता. तर हे समजून घ्या, हे तो भारत आहे. तर आफ्रिकाचा शोध घेण्यासाठी जो बार्थोलोमियो डायस होता त्याने आफ्रिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर आफ्रिकाचा शोध घेण्यासाठी तो निघाला. तर जे पहिल्याचा काळ होता त्याच्यामध्ये असे मानले जात होते की ही जी जमीन आहे याचा कुठंच अंत नाही आहे. तर अशा प्रकारे पहिल्याच्या काळामध्ये बांधली जात होती. तर कोणी ह्या इथेपर्यंत पोहोचलं तर त्याला पुढे जमीनच दिसत होती. हे खूप जास्त मोठी जमीन आहे. याला ह्या इथे पोहोचलं तर त्याला तरी जमीन दिसत होती. तर पूर्वीच्या काळामध्ये असे मानले जात होते की याचा कुठेच अंत नाही आहे. पण बार्थोलोमियो डायस हा जो होता तो आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, पण जो आफ्रिकाच्या टोकाला इथे जाऊन पोहोचला. तर त्याने याला काय नाव दिले? केप ऑफ स्टोन आणि गुड होप. केप ऑफ गुड होप याला असे नाव देण्यात आले. तर कोण होता तो? बार्थोलोमियो डायस जो होता तो निघाला आणि तो आफ्रिकाचा जो होता ना त्या लास्टच्या टोकावरती तो जाऊन पोहोचला. आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या लास्टच्या टोकावरती जाऊन पोहोचला आणि त्याला त्याने केप ऑफ गुड होप असे नाव देऊन टाकले. तर बार्थोलोमियो डायस जो होता तो आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या लास्टपर्यंत पोहोचला, त्याला त्याने केप ऑफ गुड होप असे नाव दिले. तर याचा अर्थ असा झाला की जो बार्थोलोमियो डायस होता तो पण पोहोचू शकला नाही भारतापर्यंत, पण तो आफ्रिकाच्या जो दक्षिण टोकापर्यंत पोहोचू शकला. त्याच्यानंतर तर इसवी सन 1492 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात क्रिस्टोफर कोलंबस अमेरिकेच्या खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. याचा अर्थ काय होता आता आपण हे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर इसवी सन 1498 पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. तर आता आपण बघणार आहोत याचा अर्थ काय होतो. तर आता आता हा जो आहे तो आहे युरोप, हा जो आहे तो आहे भारत. तर तुम्ही म्हणू शकता की या रस्त्याने ते का बरं नाही आले. तर मी पहिले जसे सांगितलं तुम्हाला, या रस्त्यावर बायझंटाईन तुर्कांनी अरबांनी जो आहे कब्जा केलेला आहे. तर हा जो रस्ता आहे तो ब्लॉक झालेला आहे. आता दुसरा रस्ता आपल्याला सापडायचा आहे. तर आता हे युरोप आहे, असा गोल घुमून एक रस्ता भारताला मिळू शकतो. तर आता युरोपीय जो होता कोलंबस तो निघाला आणि तो येईपर्यंतच पोहोचला. जेव्हा तो येईपर्यंतच पोहोचला तर हा रस्ता तर ब्लॉक आहे, येईतून नाही जाऊ शकत. तर त्याला वाटलं मी गोल एक चक्कर मारून भारतापर्यंत पोहोचून जाईल. तर कोलंबसने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि तो येईते पोहोचला. त्याला वाटलं मी भारतातच आलो, पण तो भारतात नाही बल्कि नॉर्थ अमेरिकामध्ये आला होता. उत्तर अमेरिकेच्या पूर्वीच्या टोकाला जाऊन तो पोहोचला होता. त्याला वाटलं की हा भारतच आहे, पण हा भारत नव्हता. तर त्याने फक्त इतकं डिस्टन्स कव्हर केलं आणि त्याला वाटलं मी भारतात आलो. पण भारत जो होता तो नॉर्थ अमेरिकेच्याही एक गोल राऊंड घालून होता. पण जो कोलंबस होता तो निघाला आणि तो येईते पोहोचला, या लास्टच्या टोकावर पोहोचला आणि त्याने जो आहे ते अमेरिकेचा शोध लावला. पण वास्को दी गामा जो होता तो युरोपाच्या खाली जो आहे हा आहे आफ्रिकन खंड. तर बार्थोलोमियो डायसच्या बाबतीत आपण बघितलं तर बार्थोलोमियो डायस असा निघाला आणि येईतपर्यंत पोहोचला आणि याला त्याने नाव दिलं केप ऑफ गुड होप, कारण की तो आफ्रिकाच्या पश्चिम टोकाला जाऊन पोहोचला होता. पण आता जो वास्को दी गामा होता ते निघाले येईतून, ते युरोपापासून निघाले आणि ते केप ऑफ द गुड होपपर्यंत पोहोचले. ते असे गेले नाही, कारण की त्यांना माहीत होतं की इथे अमेरिका आहे आणि अमेरिकेला बी गोल एक चक्कर मारून आपल्याला भारतापर्यंत जावे लागेल. त्यांनी एक नवीन रस्ता खोजण्यास सुरुवात केली. तर ते असे निघाले आणि केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचले. म्हणजे बार्थोलोमियो डायस जे होते त्यांनी जिथपर्यंत रस्ता केलेला होता तेपर्यंत जाऊन पोहोचले आणि तिथून त्यांनी एक वळसा घातला आणि ते भारताला येथे पोहोचून गेले. म्हणजे त्यांनी एक टर्न घेतला आफ्रिकन खंडाच्या तिथून आणि ते भारताला येऊन पोहोचले. तर ही जी एवढं जे डिस्टन्स होतं हे कव्हर करण्यासाठी बार्थोलोमियो डायस यांनी सुद्धा त्यांना मदत केली होती. तर हे जे डिस्टन्स आहे यातून हे आफ्रिकाच्या पश्चिम टोकाला ते जाऊन पोहोचले, याच्यानंतर ते भारतात जाऊन पोहोचले. तर अशा प्रकारे जे आहे वास्को दी गामाने भारताचा जो आहे तो शोध लावला. तर या इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे की 1487 बार्थोलोमियो डियास आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचला. त्याच्यानंतर इसवी सन 1492 पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्यास क्रिस्टोफर कोलंबस जे होते अमेरिकन खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचले
आणि त्याच्यानंतर जो पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा होता तो आफ्रिकाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर त्याने टर्न घेतला आणि तो भारतापर्यंत येऊन पोहोचला. तर अशा प्रकारे भौगोलिक शोध आपला कंप्लीट झालेले आहे. त्याच्यानंतर करून पहा. जगाचा नकाशा आराखड्यात दर्यावर्दींनी शोधलेले नवे सागरी मार्गदर्शक. तर नकाशामध्ये तुम्हाला हे सगळे मार्ग जे आहे ते दर्शवायचे आहे. हे कोणता मार्ग कुठपर्यंत सुरू होतो आणि हा मार्ग कुठे संपतो, कशा प्रकारे शोध घेतलेला आहे. तर आपण खूप मोठे मोठे टॉपिक जे आहे ते डन केलेले आहे. आपण युरोप आणि भारत याला स्टार्ट केली होती. युरोप आणि भारतमध्ये प्रबोधन युग आपण एंड केलं. त्याच्यानंतर धर्मसुधारणा चळवळ आपण बघितली आणि त्याच्यानंतर जे आहे ते भौगोलिक शोधसुद्धा आपण कंप्लीट केले आहे आणि लिओनार्दो द विंची यांच्या बाबतीतसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत युरोपातील वैचारिक क्रांती बघणार आहोत. तर आता काय काय झाले, तर प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगातून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. तर हा तुमचा प्राचीन, त्याच्यानंतर हा तुमचा मध्ययुगीन आणि हा तुमचा आधुनिक. तर प्रबोधन युग येथे होता. तर प्रबोधन युगामध्ये ज्याही गोष्टी झाल्या त्यामुळे आता युरोपाची जी होती ती आधुनिक काळामध्ये वाटचाल आता सुरू झालेली आहे. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. तर पूर्वीचे जे अज्ञान व अंधश्रद्धा होती याच्यातून समाज आता बाहेर पडू लागला. पूर्वीच्या अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागले. तर प्रस्थापित रूढी आणि परंपरा ज्या होत्या, ज्या पूर्वीपासून चालू आलेल्या होत्या, जे आपले पूर्वज मानत होते त्यांना युरोपातील लोकांनी मानण्यास आता नकार देऊ लागले. त्यांना चिकित्सक दृष्टिकोनातून पाहू लागले. म्हणजे तर्कानुसार काही गोष्ट खरी, काही गोष्ट इम्पॉर्टंट आहे की नाही, या गोष्टीचे पडसाद काय उमटतील, या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्या जाऊ लागले. या गोष्टींबाबत विचार केला जाऊ लागला आणि याच्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागले. म्हणजे तर्कसंगत विचार या इथे केले जाऊ लागले. तर्कानुसार या इथे विचार केले जाऊ लागले. प्रश्न विचारले जाऊ लागले आणि ह्या ज्या घडणाऱ्या घटना होत्या यांना या दृष्टिकोनातून पाहायला जाऊ लागलं. ज्या बी नवीन घटना युरोपमध्ये घडत आहे त्यांनासुद्धा नवीन दृष्टिकोनातून पाहिल्या जाऊ लागले आणि पूर्वीचे जे रूढी परंपरा होत्या त्यांनासुद्धा एक चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिल्या जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती म्हणतात. म्हणजे चिकित्सक दृष्टिकोनातून जी विचारसरणी निर्माण होते त्यांना वैचारिक क्रांती आपण असे म्हणतो. चिकित्सक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीला तर्कानुसार पाहणे. ती गोष्ट किती सही असू शकते या किती गलत असू शकते या गोष्टींचा तर्कानुसार विचार करणे. फक्त कोणत्याही गोष्टीला मानून न घेणे की ती गोष्ट आहे, आपली पूर्वज मी मानत आलेले आहे तर आपण मी मानून घेऊया, नाही तर त्याला प्रश्न करणे व त्या गोष्टीचं तत्त्व काढणे व त्या गोष्टीला एक चिकित्सक दृष्टिकोनातून बघणे आणि यालाच आपण वैचारिक क्रांती असे म्हणतो. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनास चालना मिळाली. तर जेव्हा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होऊ लागला, गोष्टींना प्रश्न विचारले जाऊ लागले, तर त्या प्रश्नांचे उत्तर शोधणेसुद्धा गरजेचे होते. तर ते उत्तर शोधण्यासाठी आता वैचारिक क्रांतीमधूनच युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनास चालना मिळाली. तर विज्ञानातसुद्धा येथे सुरुवात झाली, कारण की आता क्वेश्चन्स जे आहे ते निर्माण होत आहे. जे पुराण्या रूढी परंपरा आहे त्यांना क्वेश्चन्स विचारल्या जात आहे, त्यांना तर्कसंगत पद्धतीने पाहिल्या जात आहे. तर खूप सारे जे प्रश्न आहे ते निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांचे सोल्युशन देण्यासाठी वैज्ञानिक जे क्षेत्रामध्ये संशोधनाला सुद्धा आता चालना मिळू लागली. आपण आता बघत आहोत राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. तर युरोपमध्ये जे आहे ते अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली. राजकीय स्थित्यंतरे म्हणजे काय, तर राजकीय स्थित्यंतरे म्हणजे राजकारणात होणारा मोठे बदल. तर जसे फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, ही सगळे मोठे बदल जे होते ते युरोपमध्ये घडून आले. त्यालाच आपण राजकीय स्थित्यंतरे असे सुद्धा म्हणतो. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारी घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. तर जी राजकीय क्रांती, जी राजकीय स्थित्यंतरे त्या काळामध्ये घडून आली त्यामुळेच आपण त्याला राजकीय स्थित्यंतरे घडून आली त्यामुळेच आपण त्याला क्रांतियुग असे सुद्धा म्हणतो. या काळात इंग्लंडचे संसदीय लोकशाहीचा विकास झाला. तर या काळामध्ये जो आहे तो इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. तर आता आपण बघणार आहोत या सगळ्या गोष्टी काय, संसदीय लोकशाही म्हणजे काय, त्याच्यानंतर सार्वभौमत्व म्हणजे काय. तर आता संसदीय लोकशाही म्हणजे काय, तर संसदीय लोकशाही अशी लोकशाही व्यवस्था ज्यामध्ये जनता आपल्या प्रतिनिधी निवडून देते आणि ते प्रतिनिधी संसदेत जाऊन शासन चालवतात. म्हणजे आपण वोट देतो आणि आपण ज्या लोकांना निवडून देतो ते लोक संसदेत जातात व तेथून आपल्या भल्याचे निर्णय घेतात व अशा प्रकारे देश चालतो. तर यालाच आपण काय म्हणतो, संसदीय लोकशाही. याचे वैशिष्ट्ये काय असतात, तर जनता सार्वत्रिक मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडते. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळ संसदेत सामूहिकपणे जबाबदार असते. सरकारला संसदेत बहुमताचा पाठिंबा आवश्यक असतो. जे पण सरकार आहे त्याला बहुमत लागत असते. तर हे सगळे जे आहे ते नागरिकशास्त्राचा पार्ट आहे. पण आपण जो आहे ते इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला हे आपण बघितले. पण संसदीय लोकशाही म्हणजे काय हे आपण या इथे बघत आहोत. तर संसदीय लोकशाही म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं इतिहासाच्या दृष्टिकोनातून, संसदीय लोकशाही म्हणजे अशी लोकशाही
ज्यामध्ये जनता प्रतिनिधी आपले निवडून देते आणि ते प्रतिनिधी संसदेत जाऊन शासन चालवतात आणि ते शासन का बरं चालवतात तर जनतेचा विकास करण्यासाठी. इतकीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. उदाहरणार्थ भारत हा संसदीय लोकशाही पद्धतीचा देश आहे. येथे राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात, तर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात. तर हे सगळे आपण नागरिकशास्त्रामध्ये तर बघणारच आहोत. पण ह्या इथे आपल्याला बघायचा अर्थ हा आहे की इंग्लंड जो आहे तो संसदीय लोकशाहीचा देश बनला म्हणजे काय तर इंग्लंडमध्ये निवडणुका होऊ लागल्या व मतदानाद्वारे आपले प्रतिनिधी निवडणे स्टार्ट झाले. त्याच्यानंतर कॅबिनेट पद्धत म्हणजे काय मग? म्हणजे शासनाची अशी पद्धत ज्यामध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कॅबिनेट देशाचा कारभार चालवते. म्हणजे जो पंतप्रधान असतो त्यांच्याखाली मंत्रिमंडळ असते. त्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री असे सगळे मंत्री असतात. तर हे मंत्री जे आहेत ते पंतप्रधान जे आहे या मंत्र्यांद्वारे जे आपले जो देश चालवतात त्याला आपण कॅबिनेट पद्धत असे म्हणतो. तर कॅबिनेट पद्धत म्हणजे काय? म्हणजे शासनाची अशी पद्धत ज्यामध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ देशाचा कारभार चालवते. तर पंतप्रधान सगळ्यात वरती असतात व त्यांच्या खाली जे असते ते संपूर्ण मंत्रिमंडळ असते जे की देशाचा जो आहे तो संपूर्ण कारभार चालवत असते. तर अशा प्रकारे आपण कॅबिनेट पद्धत म्हणजे काय आणि मंत्रिमंडळ म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. तर आता आपण समजणार आहोत सार्वभौमत्व म्हणजे काय. सार्वभौमत्व तर ही जी टर्म आहे ही खूप जास्त डीप आहे. पण ही जी टर्म आहे तुम्हाला जितकं इम्पॉर्टंट आहे तेच मी तुम्हाला या इथे समजून सांगणार आहे. तर सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे राज्याची सर्वोच्च आणि स्वतंत्र सत्ता कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय राज्याला आपल्या देशात निर्णय घेण्याचे आणि शासन करण्याचे पूर्ण अधिकार असणे म्हणजे सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्व म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय कोणतीही बाह्य शक्ती जी आहे ती हस्तक्षेप करणार नाही आहे आणि कोणतीही बाह्य शक्ती जेव्हा हस्तक्षेप करणार नाही आहे चाहे तो आपल्या मर्जीने निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही बाह्य शक्तीचा जो आहे तो हस्तक्षेप या इथे नाही आहे. कोणत्याही बाह्य देशाचा हस्तक्षेप या इथे होणार नाही आहे. भारत जो आहे तो भारताचे निर्णय आपल्या भारताच्या विचारानुसारच घेऊ शकतो. त्याच्यामध्ये इंग्लंडचा या रशिया या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाही. त्याला आपण सार्वभौमत्व म्हणतो. ही एक सिंपल डेफिनेशन आहे. राज्याची सत्ता सर्वोच्च असते. तर याचं राज्य म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया. तर राज्य ह्या शब्दाचे दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. तर राज्यशास्त्रामध्ये राज्य जो शब्द आहे तो सार्वभौम राजकीय एकक म्हणून वापरला जातो. म्हणजे भारत एक सार्वभौम राज्य आहे असा वापरला जातो. आणि दुसरा जो अर्थ आहे तो भारतातील राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात यांना वापरला जातो. तर या इथे आपण राज्य कसं वापरत आहोत तर राज्यशास्त्रातील राज्य. तर भारत एक सार्वभौम राज्य आहे. याच्यासाठीच आपण काय म्हणत आहोत तर या इथे लक्षात काय घ्यायचं आहे की भारत जो देश आहे ते एक सार्वभौम राज्य आहे. भारत हे एक सार्वभौम राज्य आहे. त्याच्यानंतर सार्वभौमत्व म्हणजे काय हे आपण बघितलं. सार्वभौमत्व म्हणजे काय की जो आपला देश आहे याच्यामध्ये कोणत्याही बाहेरचा जो देश आहे तो हस्तक्षेप करणार नाही. आपण आपल्या मर्जीने इथे निर्णय घेऊ शकतो. याला आपण सार्वभौमत्व असं म्हणतो. कॅबिनेट पद्धत म्हणजे काय तर पंतप्रधान जे आहे त्यांच्याखाली खूप जास्त मिनिस्टर असतात. ते सगळे निर्णय घेतात. पंतप्रधान सर्वात मेन असतात. आपण बघत होतो की इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. तर संसदीय लोकशाही मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. जी कॅबिनेट पद्धत इंग्लंडमध्ये चालू होती त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला. त्याच्यानंतर इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स 1689मध्ये बिल ऑफ राईट्स आले होते. त्याच्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. तर जो राजा होता त्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. राजाचे अधिकार मर्यादित केले गेले जो तिथे राजा होता त्याचे आणि घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. तर पार्लमेंटचे काय प्रस्थापित झाले सार्वभौमत्व. तर पार्लमेंटचे जे आहे ते सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. त्याच्यानंतर बिल ऑफ राईट्स, राजाच्या अधिकारावर मर्यादा, त्याच्यानंतर संसदीय लोकशाहीचा विकास, कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. तर युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. म्हणजे युरोपात ज्याही घटना घडत होत्या त्यांना जेव्हा आपण अभ्यास करतो तर अमेरिकातील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. तर युरोपात काय काय घटना घडत होत्या तर हे आपण मागे बघितलेलंच आहे. पण आता अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचाही आपण अभ्यास केला पाहिजे ज्या युरोपातील घटना घडत होत्या त्यांच्या पार्श्वभूमीवर. तर अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. तर जेव्हा अमेरिका खंडाचा शोध लागला त्याच्यानंतर युरोपीय देशांनी आपले जे लक्ष आहे ते याच्याकडे वळवले. तर अमेरिका खंडाचा शोध कसा लागला तर इंडियाचा जो होता तो शोध घेण्यासाठी कोलंबस निघाले होते. पण ते अमेरिकाच्या टोकावर जाऊन अमेरिकाच्या एका किनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि तिथे अमेरिकाचा शोध लागला. तर अमेरिका या खंडाचे शोध लागल्यानंतर अनेक युरोपीय देशांचे लक्ष या खंडाकडे वळले. त्याच्यानंतर काय झाले साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे आपली वसाहत स्थापन केली. साम्राज्यवाद म्हणजे साम्राज्य बनवण्यासाठी जे तत्पर असतात. साम्राज्यवादाचा खाली आपण सखोल अर्थसुद्धा बघणार आहोत. तर
साम्राज्यवादी जे देश होते त्यांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तिथे वसाहती स्थापन केल्या, म्हणजे तिथे त्यांच्या सोसायटीज वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. तर इंग्लंडने जो अमेरिकेचा पूर्व किनारपट्टीचा भाग होता तिथे आपल्या 13 वसाहती स्थापन केलेल्या आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंग्लंडने अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या व कुठे स्थापन केल्या. तर इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. सुरुवातीस इंग्लंडच्या या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते. नाममात्र वर्चस्व म्हणजे पूर्ण प्रकारे वर्चस्व नव्हते, तर फक्त वर्चस्व होते. तिथे इंग्लंडचे वर्चस्व होते असे आपण म्हणू शकतो, पण नाममात्रच ते होते, म्हणजे त्यांचा पूर्ण कंट्रोल याच्यावर नव्हता. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लिमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. पण जे नाममात्र त्यांचे त्या सोसायटीवरती कंट्रोल होते त्यांनी ते पुढे जाचक पद्धतीने बंधने त्यांच्यावर लादण्यास सुरुवात केली व कर लादण्याससुद्धा सुरू केला. त्यांनी त्यांच्यावर हेवी टॅक्स लादण्यास सुरू केलं आणि जाचक बंधने म्हणजे फोर्स बंधने लादण्यास त्यांच्यावर सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. तर अमेरिकन वसाहत जी होती तेथील स्वातंत्र्यप्रिय जी जनता होती त्यांनी याला विरोध केला. तर ब्रिटिश सरकारने जे होते त्यांचे नाममात्रच वर्चस्व पहिले या वसाहतीवर होते, परंतु त्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिके वसाहतीवर जाचक बंधने लादण्यास सुरू केली. त्याच्यानंतर त्यांच्यावर खूप सारा कर लादण्यास सुरू केला, टॅक्स लादण्यास सुरू केलं. त्याच्यानंतर अमेरिकन वसाहतीमध्ये काही जे स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले. तर हे जे स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती होते त्यांनी जो विरोध सुरू केला होता, इंग्लंडने तो विरोध दडपण्यासाठी वसाहतीविरुद्धच युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. तर अमेरिकातील हे जे स्वातंत्र्यप्रिय नागरिक होते त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य तयार केले. अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. तर इंग्लंडने वसाहतीविरुद्ध जे युद्ध पुकारले होते आणि अमेरिकेतील वसाहतीतील जे स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली जे होते ते आपले सैन्य संघटित केले. त्यानंतर इंग्रजांचा प्रतिकार केला. अखेरीस वसाहतीचा विजय झाला. तर यांचा अखेरीस विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. तर अमेरिकन हा एक नवा देश कसा अस्तित्वात आला हे आपण इथे बघितले. तर काय काय झाले की अमेरिकेचा शोध लागल्यानंतर तेथे अनेक युरोपीय देशांची अमेरिकेकडे नजर वळाली आणि मग जेव्हा युरोपीय देशांची अमेरिकेकडे नजर वळाली तेव्हा युरोपीय देशांनी तिथे आपले वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर इंग्लंडने काय केले, इंग्लंडने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. पण त्या वसाहतीवरती त्यांचे राज्य नाममात्रच होते, म्हणजे इतके फोर्स राज्य त्यांचे तिथे नव्हते, फक्त नाममात्र होते की बस या इंग्लंडच्या वसाहती आहे इतकंच. आणि त्याच्यानंतर ते नाममात्र जे होते, पण इंग्लंडच्या पार्लिमेंटने त्यांच्यावर नंतर जाचक बंधने लादण्यास सुरू केली. पण अमेरिकेत काही स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांना ते मंजूर नव्हते. तर जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्यांनी सैन्य संघटित केले आणि मग इंग्रजांनी सुद्धा या वसाहतीला दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले होते. तर ह्या दोन सैन्यामध्ये युद्ध झाले व त्याच्यामध्ये वसाहतीचा जो होता तो सैन्याचा विजय झाला आणि त्याच्यानंतर यालाच आपण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणून असे सुद्धा ओळखतो. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असणारा नवा देश अस्तित्वात आला. तर इथे लोकशाही व्यवस्था होती व या इथे शासन पद्धतीची जी संयुक्त संस्थाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने संघराज्य शासन पद्धती आहेत. संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय हे आपण या इथे बघणार आहोत. तर संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय, तर फेडरल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये देशाची सत्ता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये विभागलेली असते. दोन्ही स्तरावर सरकारी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार काम करतात. तर जसे भारताची राज्यव्यवस्था आहे ती संघराज्य शासन पद्धतीमध्ये घेता येईल. म्हणजे शासन व्यवस्था जी आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागलेली आहे. जसे महाराष्ट्राचे सुद्धा एक सरकार आहे आणि भारताचे सुद्धा एक सरकार आहे. तर असे दोन प्रकारच्या सरकारांमध्ये ही सरकार यांच्यामध्ये ही जी सत्ता आहे देशाची ती विभागलेली आहे आणि दोन्ही स्तरावरील जे सरकार आहे ते संविधानानुसार काम करतात. तर लिखित दस्तऐवज म्हणजे काय, लिखित राज्यघटना म्हणजे काय, तर लिखित राज्यघटना म्हणजे अशी राज्यघटना जी ठराविक दस्तऐवजाच्या स्वरूपात लिहिलेली असते, जी ठराविक दस्तऐवजाच्या स्वरूपात लिहिलेली आहे, ज्यामध्ये शासनाची रचना, सरकारचे अधिकार, नागरिकांचे हक्क, कर्तव्य यांची स्पष्ट माहिती दिलेली आहे. तसेच भारताचे संविधान, भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लिखित राज्यघटनांपैकी एक आहे. तर
मी तुम्हाला सांगितले संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना म्हणजे काय. तर अशाच प्रकारे जेव्हा अमेरिकन वसाहतीचा विजय झाला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धतीचा देश, संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना असणारा लोकशाही व्यवस्था असणारा नवा देश अस्तित्वात आला. तर आता संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय, जी की केंद्र आणि राज्य अशा पद्धतीवर चालते. लिखित राज्यघटना म्हणजे संविधान आणि लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी, जिथे लोकांचे राज्य असते. अशी व्यवस्था असणारा एक नवा देश अस्तित्वात आला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर फ्रेंच राज्यक्रांती. आता अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आपण बघितलं, आता फ्रेंच राज्यक्रांती आपण बघणार आहोत. फ्रेंच राज्यक्रांती काय म्हणजे काय, तर इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. तर आता याचा अर्थ काय होतो, तर आपण बघूयात की अन्यायकारक राजेशाही, त्याच्यानंतर सरंजामशाही आणि प्रजासत्ताक हे 3 काय आहे, त्याच्यानंतर आपण याला समजूया. तर अनियंत्रित राजवट म्हणजे काय, तर म्हणजे अशी शासन पद्धती ज्यामध्ये राजा किंवा शासकाच्या अधिकारावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नसते व तो आपल्या इच्छेनुसार निर्णय घेतो. म्हणजे राजाची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार तो निर्णय घेईल. त्यामध्ये त्या जनतेचे भले आहे का, जनतेचा त्यामध्ये फायदा नाही तो ते बघणार नाही आणि त्याच्या इच्छेनुसार तो निर्णय घेईल. ते निर्णय बरोबर असले तरी, चुकीचे असले तरी तो त्याच्या इच्छेनुसारच निर्णय घेतो आणि ती राजवट मग अनियंत्रित बनत जाते. तर आता आपण बघणार आहोत सरंजामशाही म्हणजे काय. तर सरंजामशाही म्हणजे काय, म्हणजे अशी शासन किंवा सामाजिक व्यवस्थेच्या जमिनी, सत्ता आणि अधिकार काही जमीनदार, सामंत यांच्या हातात केंद्रित असते. म्हणजे जी जमिनी आहे, सत्ता आहे आणि काही अधिकार आहे ते जमीनदार व सामंत यांच्याकडे असतात. आता याच्यामुळे काय होते, तर जमीनदार व सामंत यांच्याकडे जेव्हा हक्क असतात तर ते गरीब लोकांचे शोषण करत असतात. तर सरंजाम म्हणजे जमीन किंवा अधिकाराच्या बदल्यात मिळालेली जहागीर, मालमत्ता. शाही म्हणजे व्यवस्था व शासन. याचा असा अर्थ आहे की जमीनदार व सामंत जेव्हा एखाद्या सोसायटीमध्ये या एखाद्या प्रदेशामध्ये असतात, त्या प्रदेशातील गरीब लोकांचे तिथे शोषण होत असते, गरीब लोकांवर तिथे अन्याय होत असतो, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. तर यालाच आपण म्हणतो सरंजामशाही, जमीनदार व सामंत व्यवस्था. म्हणजे अशी व सामाजिक व्यवस्थेच्या जमिनी, सत्ता, अधिकार काही सरंजामदार व जमीनदार सामंत यांच्या हातात केंद्रित असते व यांच्या हातात केंद्रित असल्यामुळे लोकांवर अन्यायसुद्धा होत असतो. आता आपण बघूया प्रजासत्ताक म्हणजे काय. तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेला सत्ता असलेली लोकशाही पद्धत. प्रजेच्या हातात जी सत्ता असते त्याला लोकशाही पद्धत म्हणजे आपण वोट देतो, मग लोकं निवडून येत असतात व ते लोकसभामध्ये जातात. त्याच्यानंतर ते लोकं आपल्या भलाईचे निर्णय घेत असतात व आपल्याला जे प्रजेसाठी बरोबर राहील ते निर्णय घेतात. याला म्हणतात प्रजासत्ताक. कोणताही राजा या सत्तेमध्ये नसतो, बल्कि जे प्रजा असते तीच राजा असते. म्हणून प्रजासत्ताकाचे राज्य असे राज्य ज्यामध्ये शासनाची सत्ता जनतेकडे किंवा जनतेने निवडलेल्या प्रतिनिधीकडे असते. यालाच रिपब्लिक किंवा संदर्भानुसार डेमोक्रॅटिक असे म्हणतात. तर रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक यामध्ये सुद्धा फरक असतो, पण तो फरक आता आपल्याला अभ्यासायचा नाही आहे. तो आपण नागरिकशास्त्रामध्ये अभ्यासतो की याच्यामध्ये काय फरक आहे. उदाहरण, भारत एक प्रजासत्ताक देश आहे, कारण भारतात प्रमुखाची निवड लोकशाही पद्धतीने ठरलेल्या घटनात्मक प्रक्रियेनुसार होते. तर भारतामध्ये जी राष्ट्रपतीची निवड आहे ती लोकशाही पद्धतीनुसार होते. तर यामुळेच भारत एक प्रजासत्ताक देश आहे. येथे कोणतीही राजेशाही पद्धत नाही आहे आणि राजेशाही पद्धत नसल्यामुळे प्रजेच्या हातात कोणाला निवडून द्यायचे आहे व कोणाच्या हातात सत्ता पाहिजे हे प्रजा ठरवते व प्रजाने हे ठरवल्यामुळे जे लोक असतात ते प्रजेच्याच भलाईसाठी काम करत असतात. यालाच आपण प्रजासत्ताक असे म्हणतो. म्हणजेच प्रजेला सत्ता असलेली लोकशाही पद्धत, यालाच आपण प्रजासत्ताक असे म्हणत असतो. तर या इथे आपण तेच बघत होतो, फ्रेंच राज्यक्रांती. तर इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही, सरंजामशाही विरुद्ध उठाव केला. तर अन्यायकारक राजेशाही म्हणजे अशी राजेशाही, राजा आपल्या इच्छेनुसारच निर्णय घेत आहे. सरंजामशाही, सामंतांच्या हातात सगळी व्यवस्था आहे, गरिबांवर अन्याय होत आहे. आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. प्रजासत्ताकाची स्थापना म्हणजे जनतेच्या हातात सर्व काही व जनता निर्णय घेईल की कोणाला सत्ता द्यायची आहे आणि कोणच्याहून सत्ता घ्यायची आहे. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. तर फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय, राजेशाही, सरंजामशाही विरुद्ध जो उठाव केला गेला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली गेली याला फ्रेंच राज्यक्रांती असे म्हणतात. व फ्रेंच राज्यक्रांतीचे खूप सारे पडसाद आपण भारतामध्ये सुद्धा उमटताना बघतो. हे आपण नंतर बघूयात. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखी मूल्यांची देणगी दिली. स्वातंत्र्य, फ्रीडम, समता, समानता, त्याच्यानंतर बंधुता या सर्व मूल्यांची त्यांनी देणगी फ्रेंच राज्यक्रांतीनेच दिलेली आहे. जी देणगी दिली, स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्याची जाणीव करून देणे, समता, समानता, बंधुता म्हणजे भाईचारा, मित्रता यासारख्या मूल्यांची त्यांनी देणगी जी आहे ती दिली. त्याच्यानंतर जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध व फ्रेंच राज्यक्रांती
विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तर आपण बघितलं अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध काय होतं आणि फ्रेंच राज्यक्रांती काय होती, ती कशामुळे झाली, हे आपण बघितलेलं आहे. आणि जगाचा जो इतिहास आहे, राजकीय क्रांतीमध्ये जे आहे जगाच्या इतिहासाच्या, त्याच्यामध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध व फ्रेंच राज्यक्रांतीला खूप जास्त महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. आता आपण बघूया औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे तुम्हाला ज्या मोठ्या-मोठ्या कंपनीज दिसतात त्यालाच म्हणतात औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 18व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे काय, तर 18व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. क्रांतिकारी बदल म्हणजे काय, तर सिग्निफिकंट चेंजेस घडून आले व काही असे बदल घडून आले जे की पहिले घडले नव्हते व त्या बदलांमुळे खूप जास्त चेंज आपल्याला दिसून येऊ लागला. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले. बाष्पशक्ती म्हणजे काय, तर वाफेचे इंजिन तयार होऊ लागले. बाष्पशक्ती म्हणजे वाफ. जसे आपण पाण्याला उकळतो तर त्याची वाफ वरती निघते, तीच असते बाष्पशक्ती. तर बाष्पशक्तीचा उपयोग करून जे आहे ती इंजिने तयार केली जाऊ लागली. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. जे छोटे-छोटे उद्योगधंदे होते 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, त्यांची जागा जी होती ती मोठ्या-मोठ्या कारखान्यांनी घेतली. तर कारखान्यांनी जेव्हा जागा घेतली त्या छोट्या उद्योगधंद्यांची, तर कामगार वाढला, रोजगार वाढला. हातमागाऐवजी यंत्रमागाचा उपयोग सुरू झाला. जे काम हातमागाने होत होते, जे लोक हातमागाने काम करत होते, त्याऐवजी यंत्रमागाचा उपयोग सुरू झाला. म्हणजे जे लोकं हाताने विणत होते कपडे, ते विणणे सोडून आता मशीन्स येऊ लागल्या. त्याने ते काम अजूनच सोपे झाले. त्याच्यानंतर वाहतुकीची यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. आगगाडी व आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. म्हणजे त्या काळात लोकांना आगगाडी, आगबोट यासारखी नवी साधने पाहण्यास मिळू लागली. हे वाहतुकीची नवी साधने आली आणि यंत्रयुग अवतरले. म्हणजे हे यंत्रांचे युग तिथे अवतरण्यात आले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर औद्योगिक क्रांती म्हणजे 18व्या शतकाचं उत्तरार्ध होतं. त्याच्यामध्ये काही क्रांतिकारी बदल घडवून आले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने त्या औद्योगिक क्षेत्रात यंत्राच्या साहाय्याने उत्पन्न होऊ लागले. त्याच्यानंतर छोट्या उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली, तर रोजगार निर्माण झाला. हातमागाऐवजी यंत्रमागाचा उपयोग होऊ लागला. त्याच्यानंतर आगगाडी, आगबोटीसारखे वाहतुकीची नवी साधने आली, जे लोकांनी पहिले काही बघितले पण नव्हते. ते ते चेंजेस याच्यामध्ये सुरू झाले. म्हणूनच आपण याला क्रांतिकारक चेंज असे, क्रांतिकारी बदल असे म्हणतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला. तर औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कुठे झाला? तर औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय, हे आपण बघितलं. आता याचा प्रारंभ कुठे झाला, म्हणजे सुरुवात कुठे झाली? इंग्लंडमध्ये. कधी झाली? 18व्या शतकाच्या उत्तरार्धात. नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. आता पाश्चात्य जग म्हणजे काय, तर ही जी आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या ह्या इकडे आहे पाश्चात्य जग. नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सगळे पाश्चात्य जगामध्ये येतात. पाश्चात्य जग म्हणजे पश्चिमेकडचे जग. त्याच्यानंतर पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराटी इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. तर इंग्लंडमध्ये या सर्व गोष्टींचा इतका विकास झाला की इंग्लंडचे जे वर्णन होते ते आता जगाचा कारखाना म्हणून केले जाऊ लागले. भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापारांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. तर आता नव्या सागरी मार्गांचा शोध लागलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की जो इंडिया आहे याच्या शोधासाठी जे कोलंबस होते हे निघाले, पण ते अमेरिकेला जाऊन पोहोचले. त्याच्यानंतर जे बार्थोलोमेव डायस आहे ते आफ्रिकेच्या सगळ्यात खाली केप ऑफ दी गुड होपपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर जे वॉस्को दी गामा आहे ते इंडियापर्यंत पोहोचले. तर असे नवे-नवे सागरी मार्ग शोधण्यात आले. त्याच्यानंतर याच्या शोधानंतर काय झालं, तर हे सागरी मार्ग शोधण्याचं मागचं कारण काय होतं, की देशामधील व्यापार सुरू व्हावा. तर देशामधील आता नव्या व्यापाराच्या एका पर्वाला सुरू झाली, कारण की सर्व नवे सागरी मार्ग आता आपल्याला मिळालेले आहे. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. तर आता पूर्वेकडील देश म्हणजे काय, तर हे जे आहे युरोप आणि भारत, हे सगळे देश पूर्वेकडे आहे. आशियाई देश सगळे पूर्वेकडे आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, आता सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. तर सागरी मार्गाने जो व्यापार करायला अनेक व्यापारी हे जे पुढे आले. पण मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. आता फॉर एक्झाम्पल एक युरोपातील व्यापारी आहे आणि त्याला भारतामध्ये माल पाठवायचा आहे. पण एकट्या व्यापाऱ्याला माल पाठवणे शक्य नाही आहे. इतक्या लांब एकट्या व्यापाऱ्याला माल पाठवणे शक्यता नाही आहे. तर मग काय झालं, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र होऊन त्यांनी व्यापार सुरू केला. तर याच्यामुळे काय झाले, अनेक व्यापारी एकत्र आले. म्हणजे एक व्यापारी जर माल त्याला पाठवायचा आहे, त्याला जास्त पैसे लागणार, जास्त भांडवल तिथे लागणार आहे. पण जेव्हा अनेक व्यापारी एकत्र येतात, तर त्यांना कमी पैशात ते काम होऊ शकते. त्याच्यानंतर एका जहाजीमध्ये सर्वांचा माल एकसाथ बसू शकतो आणि ती जहाज जाऊ शकते. पण एकाचाच पाठवायचा आहे तर फक्त एकाचाच माल बसेल आणि ते चालल्या जाईल. पण त्याच्यामुळे जेव्हा अनेक व्यापारी एकत्र आले, तर त्यांनी नव्या व्यापाराची सुरुवात केली आणि त्याच्यामधून व्यापार सुरू केला. म्हणजे काय झालं, तर सागरी मार्ग मिळाले. त्याच्यानंतर अनेक व्यापारी पूर्वेच्या देशांकडे व्यापार करण्यासाठी तयार झाले, कारण की ते फायदा खूप जास्त होता. त्याच्यानंतर मात्र एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र आले व त्यांनी व्यापार सुरू केला.
यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. तर आता जेव्हा अनेक व्यापारी एकत्र आले, तर त्यांनी कंपनीची स्थापना केली. एक व्यापाऱ्याला माल पाठवणे शक्य नव्हते, तर अनेक व्यापारी एकत्र आले व त्यांनी सर्व व्यापारी एकत्र येऊन त्यांनी कंपनीची स्थापना केली. कंपनीची स्थापना करण्यास सुरुवात केली. तर अनेक कंपनी म्हणजे काय, तर व्यापाऱ्यांचा खूप सारे व्यापारी त्या कंपनीमध्ये सहभागी होते. यालाच आपण कंपनी म्हणतो. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. म्हणजे जे पूर्वेकडील देश होते, भारत यांच्याशी होणारा व्यापार खूप फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराटी होत असे. तर जेव्हा व्यापारातून फायदा होईल, तर देशाची जी आर्थिक भरभराटी तर होणारच आहे. त्याच्यानंतर त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागल्या. तर व्यापार जो होत होता तो फायदेशीर होता व फायदेशीर व्यापारामुळे आर्थिक भरभराटी होत होती. आर्थिक भरभराटीमुळे देश पुढे जात होता. तर देश पुढे जात होता तेव्हा युरोपातील जे राज्यकर्ते होते त्यांना चांगले वाटत होते व ते व्यापारी कंपन्यांना आपले लष्करी संरक्षण देत होते. ते आपले संरक्षण सैनिक त्यांना देत होते. व्यापारी सवलतीसुद्धा त्यांना देत होते. व्यापारी सवलती का बरं देत होते, तर अचूक जास्त लोकांनी व्यापार सुरू करावा, अचूक फायदा व्हावा, देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. तर जेव्हा फायदा होईल तेव्हा पैसे अजून येतील व धनसंचय वाढीस लागेल. धनसंचय वाढीस म्हणजे पैसे वाढणे. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. तर या संपत्तीचा उपयोग परत व्यापारामध्येच केला जाऊ लागला. म्हणजे काय, तर एक कंपनी आहे त्याच्यामध्ये खूप सारे व्यापारी आहेत. त्या व्यापाऱ्यांनी खूप जास्त पैसा कमवला व तो पैसा कमवून त्यांनी अजून मोठी कंपनी स्थापन केली व अशा प्रकारे त्यांचा धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. तर ही जी संपत्ती होती त्यांचा उपयोग या भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा केला जाऊ लागला. अनेक उद्योगधंदे युरोपामध्ये सुद्धा निर्माण केले जाऊ लागले या पैशाच्या मदतीने. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. तर यामुळेच युरोपीय देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा अशा प्रकारे उदय झाला. भांडवलशाही म्हणजे काय? ही एक आर्थिक व्यवस्था आहे. तर भांडवलशाही काय आहे? एक आर्थिक व्यवस्था आहे. भांडवलशाहीचा विकास कसा झाला हे आपण बघितलं. युरोपामध्ये इंग्लंडला जो आहे तो जगाचा कारखाना असे म्हणून संबोधण्यात येऊ लागले. त्याच्यानंतर तेथे तिथे अनेक व्यापारी आले. पूर्वात्य देशाशी व्यापार सुरू झाला. सागरी मार्गांचा शोध लागला. त्याच्यानंतर एक व्यापारास सामान पाठवणे तर मुश्किल होते. पण मग खूप सारे व्यापारी एकत्र येऊन एक कंपनी बनवून त्यांनी सामान पाठवण्यास त्याची सुरुवात केली. तर ही एक आर्थिक व्यवस्था आहे. उत्पन्नाची साधने, उद्योग, कारखाने, व्यवसाय इतके प्रामुख्याने खाजगी व्यक्ती कंपन्यांच्या मालकीचे असतात. तर हे जे व्यापारी आहेत हे खाजगी आहेत. म्हणजे हे सगळे प्रायव्हेट कंपनीज आहे. याच्यामुळे जे उत्पन्नाची साधने जी आहे ती खाजगी व्यक्ती व कंपन्याच्या मालकीची असतात. ती गव्हर्नमेंटच्या मालकीची नाही आहे. नफा कमवणे हे व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट असते. म्हणजे अजून प्रॉफिट कमवणे, अजून फायदा करून घेणे हे त्यांच्या व्यापाराचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार वस्तू व सेवांच्या किमती ठरतात. बाजारात एखाद्या वस्तूची मागणी खूप जास्त आहे, त्याचा पुरवठा किती आहे, त्याचा पुरवठा कमी आहे, मागणी खूप जास्त आहे, तर त्याची किंमत जास्त होऊन जाईल. अशा प्रकारे त्याची जी बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार वस्तूच्या किमती ठरतात. व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्याची आणि गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा असते. तर याला आपण भांडवलशाही असे म्हणतो. पण भांडवलशाहीसाठी त्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. पण भांडवलशाही म्हणजे काय हे मी तुम्हाला येथे सांगून दिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये भांडवलशाहीची सुरुवात कशी झाली हे इथे दिलेलं आहे, की नवीन सागरी मार्गांचा शोध, त्याच्यानंतर एक व्यापाऱ्याला पॉसिबल नाही सामान पाठवणे, तर खूप सारे व्यापारी जे आहे ते एकत्र आले. त्यांनी कंपनी सुरू केल्या आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्यांनी व्यापार जो आहे तो सुरू केला. तर आता आपण बघणार आहोत वसाहतवाद. तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. तर आता वसाहत स्थापन करणे म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल युरोप आहे आणि काही युरोपातील लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशावर म्हणजे काही युरोपातील लोक भारतात आले व त्यांनी तिथे एक वसाहत स्थापन केली, एक वस्ती स्थापन केली. तिथे त्यांचे लोक राहू लागले. यालाच म्हणतात वसाहत स्थापन करणे. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणाची आपले राजकीय वर्चस्व स्थापन करणे म्हणजेच वसाहतवाद. तर आता वसाहत म्हणजे काय? वसाहत स्थापन करणे म्हणजे तर फक्त एखाद्या देशातील लोकांनी एखाद्या दुसऱ्या देशामध्ये आपली वसाहत स्थापन करणे. पण आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने, तर समजा युरोप हा आर्थिकदृष्ट्या व लष्करीदृष्ट्या आता बलशाली आहे आणि त्यांनी आपल्या आर्थिक बळावर व लष्करी बळावर एखादा भूप्रदेश त्याने व्यापून घेतला. तर भारतातील त्याने एखादा भूप्रदेश व्यापून घेतला म्हणजे त्याच्यावर आपले राज्य स्थापन केले. त्याच्यानंतर त्याच्यावर आपले राजकीय वर्चस्वसुद्धा स्थापन केले. त्यालाच वसाहतवाद म्हणतात. तर वसाहत म्हणजे काय? वसाहत स्थापन करणे म्हणजे काय? तर तिथे आपली एक साधी वस्ती स्थापन करणे. पण वसाहत म्हणजे काय? वसाहतवाद म्हणजे काय? तो प्रदेश आपल्याला घेऊन टाकणे व त्याच्यामध्ये आपले राजकीय वर्चस्व स्थापन करणे, तो प्रदेश व्यापून टाकणे म्हणजे तिथे आपला कंट्रोल स्थापन करणे. याला म्हणतात वसाहतवाद. युरोपीय देशांच्या याच वसाहतवाद प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास येतो. तर युरोपीय देश जे आहेत त्यांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून म्हणजे
युरोपातील काही लोक एखाद्या देशामध्ये येतात व तिथे वसाहत करून याला तर आपण म्हणू शकतो वसाहत निर्माण करणे व यालाच आपण म्हणतो वसाहती निर्माण करणे व तिथे राहणे. पण एखाद्या देशामध्ये युरोपातील लोक येतात व तिथे राहतात व तिथे आपली वसाहत स्थापन करतात व तो भूप्रदेश व्यापून सुद्धा घेतात व तिथे आपले राजकीय वर्चस्व स्थापन करतात. तो प्रदेश पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतात. यालाच आपण म्हणतो वसाहतवाद. तर युरोपातील देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून म्हणजे युरोपातील देश होते त्यांची वसाहतवादीच प्रवृत्ती होती. ते अशा प्रकारेच ते बलशाली होते. आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या तर ते दुसऱ्या देशात जात होते आणि ते आपली वसाहत स्थापन करत होते. वसाहत स्थापन करून ते थांबत नव्हते तर ते वसाहतवादसुद्धा स्थापन करत होते. म्हणजे त्या भूप्रदेश ते व्यापून टाकत होते, राजकीय वर्चस्व आपल्या ताब्यात घेऊन टाकत होते व अशा प्रकारे ते वसाहतवाद तिथे स्थापन करत होते व अशा प्रकारे ते वसाहतवादी प्रवृत्तीतूनच साम्राज्यवाद उदयास येतो. म्हणजे जी वसाहतवादी त्यांची प्रवृत्ती आहे त्याच्यामधूनच आता साम्राज्यवाद कसा उदयास येतो ते आपण बघूया. तर साम्राज्यवाद विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापन करणे. म्हणजे तेच आहे विकसित राष्ट्र जे आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या, लष्करदृष्ट्या जे राष्ट्र खूप जास्त बलवान आहे त्यांनी अविकसित राष्ट्र ज्यांचे लष्कर इतके जास्त ताकदवर नाही आहे, ते आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापन करणे. आपले सर्वांगीण वर्चस्व म्हणजे पूर्ण कंट्रोल स्थापन करणे. अनेक नव्या वसाहती स्थापन करणे. तिथे अनेक आपल्या नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. म्हणजे एक विकसित देश फॉर एक्झाम्पल युरोप भारतामध्ये येतो. तिथे आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापन करतो. आपल्या खूप सगळ्या वसाहती स्थापन करतो. यालाच आपण साम्राज्यवाद असे म्हणतो. तर या इथे वसाहतवाद तर झालेलाच आहे, की वसाहतवाद म्हणजे त्यांनी राजकीयदृष्ट्या वर्चस्व स्थापन केले आणि त्याच्यानंतर आपल्या वसाहती बी तिथे स्थापन केल्या. फक्त वसाहती स्थापन केल्या नाही, तर त्यांनी राजकीयदृष्ट्या सगळं ताब्यात पण घेतलं. पूर्ण कंट्रोल आपला त्या राज्यावरती केला, त्या देशावरती केला. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्राच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. महत्त्वाकांक्षा म्हणजे काही गोष्ट करण्याची इच्छा. तर युरोपातील देशाची साम्राज्यवादी इच्छा होती, तर त्यांना साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा होती. तर ही जी त्यांची इच्छा होती, ही जी त्यांची महत्त्वाकांक्षा होती, याला खूप सारे आफ्रिका आणि आशिया जे खंड होते त्याच्यातील अनेक राष्ट्र युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा म्हणजे काय? तर आपले पूर्णपणे वर्चस्व त्या देशावर स्थापन करणे. आणि याचे कारण काय? कारण की ते आर्थिकदृष्ट्या व लष्करीदृष्ट्या ताकदवर आहे. याच्यामुळे ते आपले जे साम्राज्य आहे ते दुसऱ्या देशावरती पूर्णपणे प्रस्थापित करून टाकतात. ते आपल्या वसाहतीसुद्धा स्थापन करतात. तर वसाहतवाद म्हणजे काय? की एखाद्या ठिकाणी जाणे व तेथे आपली वसाहत स्थापन करणे म्हणजे वसाहत. वसाहत स्थापन करणे याला आपण म्हणतो. पण वसाहतवाद म्हणजे काय? वसाहतवाद म्हणजे म्हणजे एखाद्या देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशावर एखाद्या विशिष्ट भागात वस्ती स्थापन करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल युरोपातील लोक आले, त्यांनी भारतामध्ये एक वस्ती स्थापन केली. आपण याला म्हणू शकतो त्यांनी वसाहत स्थापन केली. पण जेव्हा ते बलशाली आहे, लष्करीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या ते बलशाली आहे आणि त्यांनी जो भारताचा भागामध्ये वसाहत स्थापन केली, तिथे राजकीयदृष्ट्या आणि त्यांनी त्या पुऱ्या राज्याचा भूप्रदेश जर व्यापून घेतला, म्हणजे तिथे त्यांचा पूर्ण कंट्रोल त्यांनी स्थापन केला, तर त्याला आपण म्हणतो वसाहतवाद. आणि मग वसाहतवाद कसा साम्राज्यवादाला जन्म देत आहे? तर वसाहतवाद विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व स्थापन करणे. जी छोटीशी वसाहत होती, आता सर्वांगीण त्यांनी व्यापून घेतला भारताला. त्याला आपण म्हणू शकतो त्यांनी तिथे साम्राज्यवादी स्थापन केलं. तर आशिया व आफ्रिका अशा खंडातील अनेक युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला जे आहे ते बळी पडलेले आहे. म्हणजे आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे जे आहे ते अशा युरोपीय साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडलेले आहे. म्हणजे युरोपीय जे लोक होते ते पूर्ण देश आपल्या कंट्रोलमध्ये घेत होते. त्यालाच आपण साम्राज्यवाद असे म्हणू शकतो. तर आपण युरोप आणि भारत या चॅप्टरला बघत होतो. या चॅप्टरमध्ये आपण सर्वात पहिले प्रबोधन युग काय आहे हे बघितले. त्याच्यानंतर आपण ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन कसे घडून आले हे बघितले. लिओनार्दो दा विंची, भौगोलिक शोध या सर्व टॉपिकची आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण आता बघत होतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यवाद. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की साम्राज्यवाद म्हणजे काय? तर आता आपण बघणार आहोत की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यवाद. तर भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. तर भारतामध्ये कोण व्यापार करेल आता? तर याच्यामध्ये हा व्यापार कोण स्थापन करेल? कोण या इथे व्यापार करेल? कारण की भारतामध्ये व्यापारामध्ये खूप जास्त प्रॉफिट होता. तर सर्वांना येथे व्यापार करण्याची संधी लागत होती. तर आता भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. म्हणजे येथे कोण व्यापार करेल याच्यासाठी अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तर आता या इथून आपण भारतात आलेलो आहे. आतापर्यंत आपण युरोपातील, त्याच्यानंतर फ्रेंच या इथे बघत होतो, पण आता आपण भारतात आलेलो आहे. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की युरोपातील ज्या घटना घडल्या त्यांचा जो इफेक्ट आहे तो भारतावर पडणार आहे. तर हा इफेक्ट कसा आला? तर
युरोपमध्ये औद्योगिकरण सुरू झाले, त्याच्यानंतर भांडवलशाहीचा उदय झाला, त्याच्यानंतर वसाहतवाद व साम्राज्यवाद या सर्व गोष्टींचा युरोपामध्ये उदय झाला व त्याच्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचाही उदय झाला. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत तर ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात येऊन आलेली आहे आणि भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच नाही तर भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपियाच्या सर्व सत्ता होत्या त्यांच्यामध्ये आता अटीतटीची स्पर्धा आहे. तर आता इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता 1600 मध्ये त्यांनी फक्त व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने जहागीर बादशाहकडून परवानगी मिळवून घेतली. तर या कंपनीने जहागीर जो बादशाह होता, मुघल बादशाह जो जहागीर होता, त्यांच्याकडून परवानगी मिळवून घेतली. सुरत येथे वखार स्थापन केली. तर इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. तर ही कंपनी आहे ती स्थापन झाली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. तर तर पहिले ही कंपनी फक्त इंग्लंडचा व्यापार जो होता तो भारतात चालवण्यासाठी ही कंपनी स्थापन केली गेलेली होती. तर भारताचा जो व्यापार होता इंग्लंडशी तो चालत होता या कंपनीच्या द्वारे. तर आता आपण बघणार आहोत इंग्रज व फ्रेंच. तर भारतातील व्यापार स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. तर आता भारतातील व्यापार जो आता युरोपीय सत्ता होता त्या भारतात येऊन ठेपलेल्या आहे आणि त्या सत्तांचा एकच उद्देश आहे की भारतातून जितका त्यांना प्रॉफिट मिळेल तितका प्रॉफिट त्यांना काढायचा आहे. पण आता याच्यामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धीसुद्धा होते. इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. तर या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. तर आता ही प्रतिस्पर्धा होती, पण जेव्हा प्रतिस्पर्धा थोडी जास्त वरती चालल्या जाते तेव्हा तिथे युद्ध होतात. तर आता 3 युद्धे तिथे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. आता ही युद्धे का बरं झाली याचे जे कारण आहे ते खूप मोठे मोठे आहे. पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इंग्रज आणि फ्रेंच जी होती त्यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. आता आपण जर याच्यामध्ये केलं होतं इंग्रज आणि फ्रेंचच्या त्या 3 युद्धे का बरं झाली, तर ऑस्ट्रिया, मारिया थेरेसा यांच्याबाबत आपल्याला माहिती घ्यावी लागेल. पण आपल्याला फक्त एवढे बघायचं आहे की इंग्रज आणि फ्रेंच याच्यात 3 युद्धे झाली. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे बघायचं आहे की भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच जे होते ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्याचे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. ती 3 आता युद्धे का बरं झाली, तर युद्ध याच्यामुळे झाली की भारतात कोण व्यापार करेल? कोणाची भारतात मोनोपोली असेल या कोण भारतामध्ये व्यापाराला धरून चालेल? तर याच्यामुळे त्यांच्यात 3 युद्धे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. अ, तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला. एक पराभव आणि एक निर्णायक पराभव म्हणजे खूप बुऱ्या प्रकारे हरवणे या खूपच निर्णायक पराभव त्यांना देणे म्हणजे त्यांना पूर्णपणे निस्तानाबूत करून टाकणे या त्यांचे पूर्ण पराभव करून टाकणे याला आपण म्हणतो निर्णायक पराभव. त्यांच्याकडे काहीच न राहू देणे याला म्हणतो निर्णायक पराभव. आणि पराभव म्हणजे फक्त पराभव करणे, त्यांना हरवून टाकणे. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरलाच नाही. जेव्हा निर्णायक पराभव झाला फ्रेंचांचा, तर आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला युरोपीय स्पर्धक कोणीच उरला नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्तेचा पाया. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत आहे. तर बंगाल हा जो प्रांत होता तो भारतातील अत्यंत समृद्ध प्रांत होता. म्हणजे भारतातील व्यापार, उद्योगधंदे जे होते ते बंगालमधून खूप जास्त प्रमाणात होते. त्यामुळे हा जो होता तो समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराजुद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. तर बंगालचं जो नवाबपद होतं ते कोणाला भेटलं? सिराजुद्दौला याला. ईस्ट इंडिया कंपनीने अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत. तर ईस्ट इंडिया कंपनी जी होती मुघल बादशाहकडून त्यांना जे होती ते बंगाल प्रांतात व्यापारी सवलती मिळालेल्या होत्या. पण ते त्यांचा गैरवापर करत होते. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. म्हणजे त्यांची जी वखार होती त्याच्याभोवती त्यांनी फेन्सिंग उभारली आणि ते पण नवाबाची परवानगी न घेता. त्यांना नवाबाची परवानगी घेणे जरुरी होते, पण ते जे सवलतींचा त्यांचा गैरवापर करतच आलेले होते. मग त्याच्यामुळे त्यांनी जी होती ती नवाबाची परवानगी नाही घेतली आणि तटबंदी उभारून दिली. त्यामुळे सिराजुद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. पण सिराजुद्दौलाला याच्यामुळे राग आला व त्याने इंग्रजावर चाल केली. म्हणजे इंग्रजांची जागा आपल्या ताब्यात घेऊन टाकली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. ही जी घटना होती त्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला की असे कसं काय होऊ शकते. रॉबर्ट क्लाईव्हने त्याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. तर आता या इथे धोका झालेला आहे. म्हणजे सिराजुद्दौला जो नवाब आहे त्याचा सेनापती सिराजुद्दौला जो नवाब आहे बंगालचा, त्याने इंग्रजावर चाल करून दिली म्हणजे तर सिराजुद्दौला इंग्रज जे होते ते आपल्या सवलतीचा गैरवापर करत होते. ते करत होते. तर सिराजुद्दौलाने त्यांची जी जागा होती ती आपल्या ताब्यात घेऊन टाकली. कारण की ते त्यांच्या सवलतीचा गैरवापर करत होते. पण जो रॉबर्ट क्लाईव्ह होता याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती
आता जो सिराज उद्दौलाचा सेनापती होता मीर जाफर, याला नवाब पदाचे आमिष दाखवले. म्हणजे जो रॉबर्ट क्लाइव्ह होता त्याने म्हटले, जर आपण हा युद्ध जिंकलो तर मी तुला नवाबपदी अपॉइंट करून देईन, या तुला नवाबपद देऊन टाकेल आणि सिराज उद्दौलाला आपण मारून टाकू. अशा प्रकारे त्यांनी याला मीर कासिमला नवाब पदाचे आमिष दिले. तर आता काय झाले, रॉबर्ट क्लाइव्हने आणि मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून दिले. तर आता सेनापती जर दुसऱ्यांच्या सेनामध्ये लढत असेल, तर दुसऱ्यांच्या सेनापतीत जर मधून फुटलेला असेल तर हरणारच आहे. तर इसवी सन 1757मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. मग परत 1757मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला, जो नवाब होता सिराज उद्दौला, ज्याने इंग्रजावर चाल केली होती, इंग्रजाचे जे तटबंदी इंग्रजांनी केली होती ते ठिकाण त्याने त्याच्या ताब्यात घेऊन टाकले होते. इंग्रजाला त्याचा राग आला होता. रॉबर्ट क्लाइव्हने त्याच्या सेनापती होता त्याला आपल्याकडे करून घेतले होते, त्याला नवाब पदाचे आमिष दिले, म्हणजे नवाब पद तुला देऊन टाकेल असे सांगितले. मग काय झालं, त्या 1757मध्ये परत प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. म्हणजे इंग्रज सैन्य व त्याच्यामध्ये आता युद्ध सुरू होणार आहे. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे, फॉर एक्झाम्पल, नवाब जो आहे सिराज उद्दौला तो या इथे आहे आणि याचे इतके मोठे सैन्य आहे, आणि इंग्रज जे आहेत ते या इथे आहे, त्याची हे सैन्य आहे. पण जो मीर कासिम होता त्याने धोका देऊन टाकल्यामुळे हे सगळ्या सैन्याने लढण्यास नकार दिला. तर हे सगळे सैन्य त्याने लढण्यास नकार दिल्यावर नवाबाच्या बाजूने खूप जास्त कमी लोक उरले. तर आता काय झाले, इतके लोक फक्त उरले असेल तर इंग्रज त्यांना आसानीने हरवून टाकेल. तर या धोक्यामुळे मीर कासिम जो होता, जो सिराज उद्दौला होता याचा पराभव झाला. मीर कासिमने त्याला धोका दिला आणि त्याचे लष्कर जे होते ते मीर कासिमचे लष्कर होते, सैन्य, ते युद्धात उतरलेच नाही. त्याच्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. तर आता इंग्रजांनी जो प्रॉमिस त्याला केला होता तो पुरा केला रॉबर्ट क्लाइव्हने. तर आता मीर जाफर जो आहे तो बंगालचा नवाब बनलेला आहे. सिराज उद्दौलाचा पराभव झालेला आहे. पुढे त्याने विरोध करताच मीर जाफरने सुद्धा त्यांना विरोध केला. त्याचा जवाई मीर कासिम याला नवाब बनवले. त्याचा जवाई मीर कासिम जो होता याला नवाब बनवले. त्याच्यानंतर मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. तर आता घटनाक्रम कसा कसा गेला ते आपण बघू. सर्वात पहिले, बंगाल हे भारताचे एक असे राज्य आहे जिथे खूप जास्त धनधान्य संपन्नता आहे. पण आता इंग्रजांची नजर याच्यावर सुद्धा आहे. तर आता काय झालं, तर इंग्रजांना जो होता तो जहांगीरने एक करार दिलेला होता. त्याच्यानुसार इंग्रजांनी काय केलं, तर इंग्रजांनी त्या कराराला तोडण्यास सुरुवात केली व आपल्या वखाराभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. आपली जी जागा होती त्याच्याभोवती त्यांनी फेन्सिंग ती लावण्यास सुरुवात केली. पण मग काय झालं, सिराज उद्दौला जो बंगालचा नवाब होता त्याला या गोष्टीचा राग आला व त्याने इंग्रजावर चाल करून दिली. म्हणजे त्याने ती जागा त्यांच्या ताब्यात घेतली. इंग्रजांना त्याच्यामुळे राग आला. रॉबर्ट क्लाइव्हने त्याचा जो सेनापती होता मीर जाफर, त्याचा जो सेनापती होता मीर जाफर, याला नवाबपदाचे आमिष दिले. म्हणजे याला म्हटले की मी तुला नवाबपद देऊन टाकेल, तू सिराज उद्दौलाला धोका दे. तर मीर जाफरने सिराज उद्दौलाला धोका दिला. मीर जाफरने जेव्हा सिराज उद्दौलाला धोका दिला, सिराज उद्दौलाचा पराभव झाला. सिराज उद्दौलाचा पराभव झाल्यानंतर त्याचा जवाई मीर जाफर जो आहे तो गादीवरती बसला, नवाबपदी बसला. पण मीर जाफरने सुद्धा त्यांना विरोध केला. मीर जाफरने विरोध केल्यानंतर त्यांनी त्याचा जवाई मीर कासिम यालाच नवाब बनवले. म्हणजे सगळे इंग्रजांच्या ताब्यात होता. आता त्या मीर कासिमला त्यांनी नवाब बनवले. मीर जाफरने विरोध केला, मीर कासिमला जे आहे ते नवाब बनवले. पण मीर कासिमनेही त्यांना विरोध केला. इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला त्यांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण मग हे झाल्यानंतर त्यांनी मीर कासिम जो होता याला सुद्धा काढून टाकले, जो मीर जाफरचा जावई होता, आणि परत मीर जाफर जो होता त्यालाच नवाबपदी बसवून दिले. तर अशा प्रकारे इंग्रजांनी बंगालला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध मोहीम काढली. आता याचा अर्थ काय होतो, तर आता बंगालमध्ये काय झालेलं आहे, सिराज उद्दौलाचा पराभव, त्याच्यानंतर मीर जाफर नवाब, त्याच्यानंतर मीर जाफरने विरोध केला तर मीर कासिम नवाब, मीर कासिमने विरोध केल्यावर परत मीर जाफर नवाब बनला. पण जो मीर कासिम होता याला इंग्रजांच्या व्यापाराची, जो बेकायदेशीर व्यापार होता त्याला आळा घालणंच होता. तर त्याने काय केलं, इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी आता मीर कासिम जो होता त्याने अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, अयोध्येचा एक नवाब होता त्याचं नाव होतं शुजा उद्दौला, आणि मुघल बादशाह जो होता त्याचं नाव होतं शाह आलम, यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र मोहीम काढली. यांनी इंग्रजाविरुद्ध एकत्र युद्ध पुकारण्याची स्ट्रॅटेजी बनवण्यास सुरुवात केली. इसवी सन 1764मध्ये बिहार येथील बक्सर येथे युद्ध झाले. बॅटल ऑफ बक्सर म्हणून याला ओळखतात. तर इसवी सन 1764मध्ये बिहार येथील बक्सर येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला. तर इंग्रजांनी या तिघांनाही इंग्रजांनी जे आहे त्या तिघांवरही विजय मिळवला. म्हणजे जो मीर कासिम होता, त्याच्यानंतर अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला, मुघल बादशाह शाह आलम यांना इंग्रजांनी
हे जे तिघं होते यांचा पराभव इंग्रजांनी करून टाकला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार या लढाईनंतर काय झालं तर तह झाला या लढाईनंतर. बंगाल तह म्हणजे एक सीज फायर असतं. याचा अर्थ होतो बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे बंगालचा जे टॅक्स आहे ते गोळा करण्याचा अधिकार आता ब्रिटिश ईस्ट इंडियाला मिळालेला आहे. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. तर अशा प्रकारे इंग्रजांनी जे बंगालला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्यांनी त्याला घेऊन पण टाकले, कारण की महसूल त्यांच्याच हातात गेल्यामुळे बंगालला जे धनधान्य जे संपन्नता बंगालची होती ती सगळी आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेलेली आहे. बघितलं की इंग्रज आले होते, त्यांनी फ्रेंचच्या सोबत 3 कर्नाटक युद्धे केली. त्याच्यानंतर बंगालला त्यांनी कशाप्रकारे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळवले. आता मग बघणार आहोत इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. आता याचा अर्थ काय होतो, म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हणजे काय, हैदर अलीने उठाव केला याचा अर्थ काय ते बघणार आहोत. हे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला फक्त हैदर अलीने उठाव केला याचा अर्थ काय होतो हे समजण्यासाठी मी हे सांगत आहे. तर हैदर अली जे होते ते सुरुवातीला म्हैसूर सैन्यात एक सामान्य अधिकारी होते. त्यांनी युद्ध कौशल्य व नेतृत्वामुळे सैन्यात आपले स्थान मजबूत केले. तर एक सामान्य सैनिक होते, त्याच्यानंतर त्यांनी आपले युद्ध कौशल्य नेतृत्वामुळे सैन्यात एक चांगले स्थान जे आहे ते मजबूत केले. त्या काळात म्हैसूरमध्ये वाडियार घराण्याची सत्ता होती. तो जो काळ होता त्याच्यामध्ये म्हैसूरमध्ये वाडियार राजघराण्याची सत्ता होती. पण दरबारातील मंत्री व सरदारांमध्ये अंतर्गत संघर्ष होता. पण वाडियार घराण्याचे जे मंत्री आणि सदस्य होते त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष होता, म्हणजे त्यांच्यामध्ये जमत नव्हतं. हैदर अली यांनी आपल्या सैन्याची ताकद वाढवली. तर हैदर अली जे होते ते सैन्यामध्ये होते, तर त्यांनी आपल्या सैन्याची ताकद वाढवली आणि अनेक मोहिमांमध्ये विजय मिळवला. 1761मध्ये त्यांनी म्हैसूरच्या राजवटीवर प्रत्यक्ष लक्ष नियंत्रण मिळवले. वाडियार राजा नाममात्र शासक राहिला. तर हैदर अलीने उठाव केला म्हणजे हैदर अलीने सगळे जे म्हैसूर होतं ते आपल्या ताब्यात घेऊन टाकलं आणि वाडियारची राज्यघराणं होतं, राजवट होती, त्याचा राजा नाममात्र शासक राहिला. पण खरी सत्ता जी होती ती हैदर अलीच्या हातात होती. पुढे त्यांनी म्हैसूरला एक मजबूत लष्करी राज्य बनवले. तर हैदर अलीने कशाप्रकारे उठाव केला हे आपण बघितलं. जो वाडियार घराण्यातील राजा होता तो नाममात्र शासक राहिला व हैदर अली जो होता त्याने संपूर्ण म्हैसूरला आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. तर आता आपण बघूया काय झाले पुढे. तर म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. तर हैदर अलीने कशाप्रकारे म्हैसूर राज्य ताब्यात घेतले आपण बघितले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. तर हैदर अलीचा जेव्हा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा होता टिपू सुलतान, हा म्हैसूरच्या सत्तेवर आता आलेला आहे. त्याने इंग्रजाविरुद्धचा लढा शर्तीने लढवला. म्हणजे टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध खूप शर्तीने लढला, खूप पराक्रम दाखवून लढला. पण अखेर 1799मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. पण 1799मध्ये जे युद्ध झालं श्रीरंगपट्टण येथे, तेथे जो टिपू सुलतान होता तो मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांनी आपले वर्चस्व निर्माण केले. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की जो हैदर अली होता त्याने उठाव केले, म्हैसूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला, त्याचा मुलगा टिपू सुलतान ताब्यात आला. पण श्रीरंगपट्टण येथे 1799मध्ये झालेल्या इंग्रजांच्या लढाईमध्ये तो मरण पावला आणि इंग्रजांनी म्हैसूरसुद्धा आता ताब्यात घेतले. तर इंग्रजांच्या हातात आता आलेलं आहे बंगाल, म्हैसूर हे 2 राज्य इंग्रजांच्या आता हातात आलेले आहे. तर आपण आता बघितले की इंग्रजांनी कशाप्रकारे बंगालला आपल्या ताब्यात घेतली, त्याच्यानंतर कशाप्रकारे म्हैसूर त्यांच्या आता ताब्यात आलेली आहे. तर आता आपण काय बघणार आहोत, तर इंग्रजांनी सिंधवर कसा ताबा केला. तर भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. तर आता भारतातील जी आपली सत्ता आहे ती सुरक्षित करण्यासाठी त्यांनी वायव्य सरहद्दीकडे आता ते वळलेले आहे. त्यांनी बंगाल, म्हैसूर हे तर जिंकले आहे, पण आता त्यांना आपली सत्ता अजूनही सुरक्षित करणं आहे, तर ते वायव्य सरहद्दीकडे आता वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. तर जो रशिया आहे ना तो अफगाणिस्तानातून भारतावर आक्रमण करेल अशी इंग्रजांना भीती होती. म्हणूनच इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. तर इंग्रजांनी काय केलं की अफगाणिस्तानावर आता त्यांचा प्रभाव त्यांना प्रस्थापित करायचा आहे आणि त्यांना भीती आहे की रशिया जो आहे तो अफगाणिस्तानातून आक्रमण करू शकतो. तर आता अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. तर आता अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. तर अफगाणिस्तानामध्ये जे मार्ग जात होते ते सिंधमधून जात होते. म्हणजे अफगाणिस्तानाकडे जे पण मार्ग जात होते ते सिंध या प्रांतातून जात होते. यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले. तर फॉर एक्झाम्पल इंग्रजांनी जर सिंधवर ताबा करून घेतला तर ते सगळे मार्ग त्यांच्या हातात येऊन जाईल. तर अफगाणिस्तानमधून कोण येत आहे, अफगाणिस्तानवर कोण चाललेलं आहे, अफगाणिस्तानमध्ये काय घटना चालू आहे, हे सगळं आता इंग्रजांना समजणार आहे. पण त्यांना त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की सिंधवर त्यांचा ताबा झाला पाहिजे. यामुळे सिंधचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केला. तर आता कशाप्रकारे त्यांनी सिंध जिंकून घेतला आहे आपण बघूया. तर या इथं इंडिया आहे, त्याच्यानंतर हा पाकिस्तान आहे.
तर त्या काळामध्ये जे होतं ना ते पाकिस्तान नव्हतं, फक्त इंडिया होता. कारण की आपण जी बात करत आहोत ती 1843च्या काळाची करत आहोत. तर त्या काळात पार्टिशन झालेलं नव्हतं. तर इंडिया आणि पाकिस्तान एकच होते आणि ही जी बॉर्डर होती, ही बॉर्डर होती अफगाणिस्तानाला लागून. तर हा मॅप आताच आहे. मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी हा नकाशा आणलेला आहे. तर ही जी बॉर्डर होती ती पूर्ण भारताची होती. तर ही बॉर्डर जी आहे ती भारताला. तर आता इंग्रजांना काय भीती आहे की रशिया जो आहे ना तो वरतून आक्रमण करू शकेल. तर रशिया जो आहे याच्यावरती अफगाणिस्तानाच्या वरती रशिया आहे. तर त्यांना भीती आहे की रशियाने जर असा अफगाणिस्तानामधून आक्रमण केला तर तो डायरेक्टली भारतावरती हे आक्रमण करू शकतो. तर अशी त्यांना भीती होती. तर त्याच्यासाठी त्यांनी आता काय केले, तर हा जो प्रांत होता, या इथे कुठे जो प्रांत होता तो सिंधचा प्रांत होता. मी एक्झॅक्टली तो प्रांत तुम्हाला दाखवत नाही आहे. फक्त फॉर एक्झाम्पल या इथे तो एक सिंधचा प्रांत होता ह्याच जागेमध्ये. तर या इथून रस्ते जे जात होते ना ते अफगाणिस्तानाला जात होते. तर ह्या सिंध प्रांतावर जर इंग्रजांनी त्यांचा ताबा मिळवून घेतला तर अफगाणिस्तानामध्ये काय घटना होत आहे, कसं ट्रेड चालू आहे, हे त्यांना सगळं अफगाणिस्तानच्या गोष्टी समजू शकतात. तर त्यासाठी त्यांनी काय डिसाईड केलं की त्यांनी सिंधवर ताबा मिळवण्याचे डिसाईड केलं. आणि भारताची वायव्य सरहद्द म्हणजे काय, तर भारताची वायव्य सरहद्द म्हणजे भारताची वायव्य सरहद म्हणजे काय, तर भारताची वायव्य सरहद म्हणजे हा पार्ट. तर त्या काळामध्ये जो होता भारत पाकिस्तान पार्टिशन झालेलं नव्हतं. तर हा जो पाकिस्तानचा पार्ट होता तो पण भारतच होता. तर त्या काळामध्ये हा जो पार्ट होता ती भारताची वायव्य सरहद होती. आणि आता अफगाणिस्तानावर जर इंग्रजांना जाचक बसवायचं आहे तर त्यांना जरुरी आहे की सिंधचे जे मार्ग आहेत ते त्यांनी आपल्या ताब्यात घ्यावे. सिंधचे मार्ग जर त्यांच्या ताब्यात आले तर त्यांना हे लक्षात येऊ शकतं की कशाप्रकारे रशिया जो आहे तो अफगाणिस्तानची मदत घेऊन भारतावर आक्रमण करू शकतो, अफगाणिस्तानातून भारतावरती आक्रमण होऊ शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी जे आहे तो सिंधवर ताबा करून घेतला. त्यांनी सिंधवर ताबा केल्यामुळे हे जे सगळे रस्ते आहेत ते त्यांच्या ताब्यामध्ये आले. हे सगळे रस्ते त्यांच्या ताब्यात आल्यामुळे सगळ्या ज्या या घडामोडी या देश अफगाणिस्तानामध्ये होत होत्या ते त्यांना समजत होत्या. तर अशा प्रकारे जो इंग्रजांनी आहे ते सिंधवर सुद्धा आपला ताबा मिळवून घेतला. आणि सिंधवर ताबा मिळवणे हे इंग्रजांचे एक खूप इम्पॉर्टंट काम होते, कारण की त्यांना भीती होती की रशिया जो आहे तो वरतून आक्रमण करू शकतो. तर जसे आपण बघितले की सिंधवरील इंग्रजांचा ताबा भारतातील सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे आता वळलेले आहे. रशिया भारतातून अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती तर होतीच. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानातील जाणारे मार्ग सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध जो आहे तो गिळंकृत केला, म्हणजे सिंध त्यांनी जिंकून घेतला. तर आता बंगाल, म्हैसूर आणि सिंध हे जे रिजन्स आहेत ते इंग्रजांच्या आता ताब्यामध्ये आलेले आहेत. तर आता इंग्रजांच्या हातामध्ये जे आहे ते म्हैसूर आलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्रजांच्या हातामध्ये जो आहे तो सिंध प्रांतसुद्धा आलेला आहे. इंग्रजांच्या हातामध्ये बंगालसुद्धा आलेलं आहे. हे 3 जागा आता इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. तर आता इंग्रज शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबची सत्ता रणजित सिंहांच्या हाती होती. आता 19व्या शतक म्हणजे काय, तर आता आपण ज्या शतकात राहत आहोत तो 21वं शतक. 21वं शतक म्हणजे काय, जे शतक आहे ते 2000 ते 2100 काळातील जे शतक आहे त्याला आपण म्हणतो 21वं शतक. त्याच्यानंतर 1900 ते 2000चं जे शतक होतं त्याला आपण म्हणतो 20वं शतक. त्याच्यानंतर जे 1800 ते 1900च्या मधला टाईम आहे त्याला म्हणतो आपण 19व्या शतक. तर 19व्या जे शतक होतं त्याच्या प्रारंभी म्हणजे 1810, 1815, 1820 याचा प्रारंभ आपण म्हणता येईल. जसं आता 21व्या शतकाचा प्रारंभ आता चालू आहे, जो 2026, 2027, 2025. तर तसंच 19व्या शतकाचा प्रारंभ होता 1815, 1820 असा जो प्रारंभ असेल, त्यामध्ये सत्ता जी होती ती रणजित सिंहांच्या हाती होती. रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग गादीवर बसला. तर जेव्हा रणजित सिंहांचा मृत्यू झाला त्यांचा अल्पवयीन म्हणजे त्याचे वय इतके जास्त नव्हते, तर दलीप सिंग जो आहे तो आता गादीवर बसला, पण तो अल्पवयीन आहे. तर त्याच्या वतीने राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. पण तो अल्पवयीन मुलगा होता तर त्याला कारभार पाहता येत नव्हता. तर त्याची जी राणी होती, त्याची जी आई होती राणी जिंदन, ती राज्याचा आता कारभार पाहू लागली. मात्र सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही. जे सरदार होते ते तिचे आउट ऑफ कंट्रोल चालले गेले. म्हणजे त्या सरदारावर तिचा अंकुश आता राहिलेला नाही. ते सरदार तिचं ऐकत नाही असं आपण म्हणू शकतो. तर ही संधी साधून इंग्रज शीख सरदारांना फितूर केले. तर इंग्रजांनी काय केले, शीख सरदारांना फितूर केले, म्हणजे त्यांना लालच दिले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर हल्ला केला. तर शीख जे लोक होते, पंजाबवर आक्रमण करणार आहे इंग्रज असा शीखांनाच गैरसमज झाला आणि त्यांनी इंग्रजावरच आक्रमण करून दिले. आता गैरसमज इंग्रजांनीच मधून निर्माण केलेला होता की त्यांच्या शिपायांना फितूर त्यांनी केले आणि अशा प्रकारे त्यांनी तो गैरसमज निर्माण केला आणि पंजाबने इंग्रजावरतीच आक्रमण करून टाकले. तर शीखांना गैरसमज झाल्यामुळे इंग्रज हमला करणार असा शीखांना समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावरच हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. तर जे पहिलं शीख आणि इंग्रज युद्ध झालं त्याच्यामध्ये शीखांचा जो आहे तो पराभव झाला.
सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. जो दलीप सिंग होता त्याला इंग्रजांनी गादीवर जे आहे ते कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वतंत्रप्रिय शिखांना मान्य नव्हता. तर आता दलीप सिंग याला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले, पण इंग्रज तर युद्ध जिंकलेले आहेत. तर आता इंग्रजांनी आपला पंजाबमध्ये आपला प्रभाव वाढायला सुरुवात केली. तर पंजाबवरील इंग्रजांचा वाढता जो प्रभाव होता, काही स्वातंत्र्यप्रिय जे शीख होते त्यांना तो बिलकुल पण मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मूळराज यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले म्हणजे त्यांचा विरोध केला. तर मुलतानचा जो अधिकारी होता मूळराज याने जे इंग्रजाविरुद्ध बंड केले, हजारो शीख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले. तर परत एक आता युद्ध होणार नाही, तर हजारो शीख सैनिक जे आहे ते आता युद्धात उतरलेले आहे. या दुसऱ्या युद्धाशी शीख पराभूत झाले. तर दुसरा जो इंग्रजांनी शिखांचा युद्ध झाला त्याच्यामध्ये सुद्धा शीख जे आहे ते पराभूत झाले. 1849मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला. तर आता म्हैसूर, बंगाल, सिंध, पंजाब हे 4च्या 4 प्रदेश आता इंग्रजांच्या हातात आता आलेले आहेत. आपण बघितले की कसे इंग्रजांनी बंगालला ताब्यात घेतले, त्याच्यानंतर कशाप्रकारे म्हैसूरला ताब्यात घेतले, त्याच्यानंतर आपण बघितलं की इंग्रजांनी सिंध प्रांतावर कसा आपला विजय मिळवला, त्याच्यानंतर सिंध प्रांतांचे इम्पॉर्टन्स काय होतं इंग्रजांसाठी, त्याच्यानंतर शीख सत्तेचा कशाप्रकारे पाडाव झाला. पण आता एक सत्ता अजून आहे जी उरलेली आहे, मराठ्यांची सत्ता. ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. तर त्या काळामध्ये जी मराठ्यांची सत्ता होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सत्ता स्थापन केली होती, ती मराठ्यांची जी सत्ता होती, ही भारतातील आता एक प्रबळ सत्ता उरलेली होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतावर आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला, तर इंग्रज मराठ्यांचा आता पराभव कसा करणार आहे, जो की करणं इतका सिंपल नाही आहे. तर आता इंग्रजांनी तो पराभव त्यांचा कसा केला आणि आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला, याचा अभ्यास आपण पुढील पाठांमध्ये करणार आहोत. तर आता आपण पुढील पाठांमध्ये बघणार आहोत की मराठ्यांची सत्ता जी आहे ती इंग्रजांनी कशाप्रकारे मराठ्यांवर विजय मिळवला. तर हा जो चॅप्टर आहे तो आपला इथे एंड होत आहे. याच्यामध्ये आपण युरोपातील काही इम्पॉर्टंट घटनांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये आपण इंग्रजांनी म्हैसूर, बंगाल, सिंध, पंजाब यांना ताब्यात घेतले हे बघितले. आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत मेन जी मराठ्यांची आता सत्ता आहे त्याच्यावरती इंग्रज कशाप्रकारे ताबा घेतात.